नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण जे काही डेली करंट अफेअर्सचं लेक्चर आहे तर त्याऐवजी आपण संपूर्ण क्रीडा घडामोडीचं एक लेक्चर जे आहे ते घेतलं होतं. त्यामध्ये आपण 100 क्वेश्चन आणि ते सर्व खेळाशी संबंधित घडामोडी जे आहे ते कव्हर केलेले आहे. ते जर लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ते तुम्ही बघून घ्या. आज आपण संडेचं आणि मंडेचं दोन्ही पण म्हणजे कालचं आणि आजचं दोन्ही पण दिवसामध्ये जे काही महत्त्वाचे चालू घडामोडी झालेले आहेत तर ते आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. हे आजचं आपलं 23 सप्टेंबर रोजीचं चालू घडामोडीचं लेक्चर आहे. बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चर लाईक करा. त्याचबरोबर मी जे डेली टेस्टमध्ये क्वेश्चन देतो सोडवायला ते सोडवत चला. आणि त्याचबरोबर तुम्हाला असे व्हिडिओ अजून पाहिजे असेल जसं की क्रीडा घडामोडीचं लेक्चर काल आपण घेतलं तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. बघा मित्रांनो, कंबाईन फाउंडेशन बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ऑलमोस्ट तिची ऍडमिशन फुल होत आलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. बघा, टेस्ट सिरीज पण आहे, डिजिटल नोट्स पण आहे, स्टेट बोर्डचे लेक्चर पण आहे. बॅचची फी आहे 5,000 पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी. कारण ही फाउंडेशन बॅच आहे, पूर्ण प्रिलिमचा सिलेबस, मेन्सचा सिलेबस यामध्ये कव्हर करायचा आहे. ठीक आहे. आणि जवळपास आपले 500 प्लस लेक्चर होणार आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये असणार. वर्षभर ही बॅच आपली चालणार आहे. या बॅचचा फायदा तुम्हाला 2024 तसेच 2025 ची कंबाईनला सुद्धा होणार आहे. बघा मित्रांनो, आपली रेल्वे भरतीसाठी सुद्धा एक बॅच सुरू आहे, तिरंगा बॅच, जिच्यावर 50% डिस्काउंट जे आहे ती सुरू आहे. तुम्हाला एक कुपन कोड यूज करायचंय RRB50. यानंतर BMC भरतीसाठी आपण एक स्पेशल बॅच सुरू केलेली आहे, ही तुम्ही जॉईन करू शकता. किंवा फक्त तुम्हाला मुंबईशी संबंधित जीकेची तयारी करायची असेल तर आपल्या अभ्यास मित्र ॲपमध्ये मी एक बॅच टाकलेली आहे, फक्त 99 रुपयात आहे, ती तुम्ही परचेस करू शकता. त्यामध्ये मुंबई जिल्ह्याशी संबंधित जी काही माहिती, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ती तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. तर या सगळ्या बॅचेस, या सगळ्या नोट्स आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं चॅनल आणि इंस्टाचं पेज सुद्धा आहे, यांना सुद्धा जॉईन करून ठेवा, कारण प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला तिथे बघायला मिळेल. आज बघा आपण मित्रांनो 22 आणि 23 सप्टेंबरच्या जे काही चालू घडामोडी आहे ते एकत्रच बघत आहोत. बघा मित्रांनो, सुरुवात करूया. त्यामुळे 2 दिवसाचे चालू घडामोडी आहे, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन तुम्हाला या लेक्चरमध्ये बघायला मिळणार आहे. जसं की पहिला क्वेश्चन आहे, जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने कोणत्या देशाला अधिकृतपणे कुष्ठरोग मुक्त घोषित केलेला आहे? आणि हा कुष्ठरोग मुक्त बनणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. जगातील पहिला देश, फर्स्ट कंट्री. ठीक आहे, कुष्ठरोग मुक्त ठरणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. मग तो कोणता देश आहे मित्रांनो? तर तो आहे जॉर्डन. कोणता आहे? जॉर्डन. तर जॉर्डन मध्ये गेल्या 20 वर्षापासून कुष्ठरोगाचे रुग्ण आपल्याला सापडत नाहीये. त्यामुळं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून जॉर्डनला घोषित केलेलं आहे. 2 दशकापासून तिथं कुष्ठरोगाचं एकही प्रकरण जे आहे ते नोंदवलं गेलेलं नाही. कुष्ठरोग जो आहे तो कशामुळे होतो? तर मायको बॅक्टेरियम लेप्री नावाचा जो काही जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे, तर त्यामुळं कुष्ठरोग होतो. बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवा, मायकोबॅक्टेरियम लेप्री. यानंतर पुढे जाऊया. बघा, जॉर्डन विषयी जाणून घेऊया. जॉर्डनची राजधानी अम्मान, चलन आहे दिनार आणि पंतप्रधान आहे जाफर हसन. यानंतर आता आपण जगातील पहिलं बघितलं, पहिल्या घडामोडी बघितल्या. मग आता काही महत्वाच्या पहिल्या घडामोडी इथं जाणून घेऊया. जसं की जगातील पहिले 6G उपकरण कोणत्या देशाने लॉन्च केलं? म्हणजे पहिल्यांदा जगामध्ये 6G कोण लॉन्च केलं? तर जपानने लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता बनलेला आहे? तर व्हेनेझुएला. जसं जसं टेम्परेचर वाढतंय तसं तसं हिमनद्या ज्या आहे त्या आता कमी होत चाललेलं आहे, कारण बर्फाचं प्रमाण जे आहे ते कमी होत चाललेलं आहे. मग त्यामुळेच हिमनद्या सुद्धा कमी होत चाललेल्या आहे. आणि पूर्णपणे व्हेनेझुएलाने स्वतःच्या देशामध्ये असलेल्या सगळ्या हिमनद्या ज्या आहे त्या गमावलेल्या आहे. त्यानंतर बघा, जगातील पहिला आशियाई राजा गिधड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठे उघडलं आहे? तर हे ओपन झालेले आहे मित्रांनो महाराजगंज, उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिला देश कोणता ठरला? तर तो ठरला थायलंड. ठीक आहे. काय सांगितलं? समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर तो थायलंड ठरलेला आहे. बघा मित्रांनो, यानंतर पुढे जाऊया. जगातील पहिले 3D प्रिंटेड स्पेस रॉकेट इंजिन अग्निबाण कुणी लॉन्च केलं? तर ती कंपनी आहे अग्निकुल कॉस्मॉस, जी चेन्नई मधील आहे. 3D प्रिंटेड स्पेस इंजिन बनवले यांनी अग्निबाण नावानं. यानंतर पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन बघा, 14व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024चं विजेतेपद कोणी जिंकलेले? तर बघा मित्रांनो, 14वी
हॉकी इंडियाने आयोजित केलेली ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024चं जे काही विजेतेपद आहे मित्रांनो, ते पंजाबने जिंकलं. पंजाबने कुणाला हरवलं, तर पंजाबने उत्तर प्रदेशचा पराभव केला. इथं हरियाणा जे आहे ते 3rd स्पॉटवर इथं राहिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे ही पंजाबमध्येच आयोजित करण्यात आली होती, सुरजीत हॉकी स्टेडियमवर. ठीक आहे. हरियाणाने 3रा क्रमांक जे आहे ते पटकवलेला आहे. पंजाबने यूपीचा पराभव केलेला आहे. आता हॉकीशी संबंधित काही घडामोडी बघून घेऊया. जसं की 2024 महिला आशियाई चॅम्पियनशिप हॉकी ट्रॉफीचं आयोजन कोण करणार आहे, तर राजगीर बिहार या ठिकाणी त्याचं आयोजन होणार आहे. बघा 2024ची महिला चॅम्पियनशिप हॉकी ट्रॉफीचं, ठीक आहे, आशिया खंडातील जे काही देश आहे तर त्यांच्या सगळ्या हॉकीच्या टीम महिलांच्या यामध्ये सहभागी होणार आहे आणि त्याचं आयोजन जे आहे ते राजगीर बिहार या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले, तर ज्युनियर हॉकी संघ जो आहे त्याचे मुख्य प्रशिक्षक आता बनलेले PR श्रीजेश यांच्या कॅप्टनशिपमध्ये भारताने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. त्याचबरोबर बघा अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, सुलतान अझलन शाह ट्रॉफी 2024 विजेतेपद कोणी जिंकलं, तर जपानने जिंकलं, उपविजेता पाकिस्तान राहिला. यानंतर कोणत्या हॉकी खेळाडूला असुंता लाक्रा पुरस्कार 2024 देण्यात आला, तर ते आहे दीपिका सोरेंग. आणि हॉकी इंडियाने वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाचं प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली, तर महिलांचा जो काही वरिष्ठ म्हणजे जो मेन महिलांचा संघ आहे हॉकीची जी मेन टीम आहे तर त्याचे प्रशिक्षक कोण बनलेले, हरेंद्र सिंग. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. यानंतर 3रा क्वेश्चन, 4थ्या ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर कॉन्फरन्स अँड एक्सपो मध्ये कोणत्या राज्याला सर्वाधिक पुरस्कार प्राप्त झालेले, तर रिइन्व्हेस्ट नावाने हा जो कार्यक्रम आहे, हा जो एक्सपो आहे तो आयोजित करण्यात आला होता, ज्याचं नाव होतं ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर कॉन्फरन्स अँड एक्सपो. आणि किती होता, हा 4था होता. मग आता यामध्ये सगळ्यात जास्त रिन्युएबल एनर्जी म्हणजे नवीकरणीय ऊर्जेमध्ये चांगलं काम केलं म्हणून, जसं की पवन चक्क्या बसवल्या, सौर पॅनल बसवले लोकांच्या घरावर, हे चांगले कामं केले म्हणून कुणाला सगळ्यात जास्त पुरस्कार मिळाले, तर गुजरातला सगळ्यात जास्त पुरस्कार मिळाले. या एक्सपोचं आयोजन सुद्धा गुजरातमध्येच करण्यात आलं होतं मित्रांनो, आणि गुजरातला सगळ्यात जास्त काय मिळालेले पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, परिषदेचं आयोजन जे आहे ते गांधीनगर गुजरातमध्ये करण्यात आलं होतं. यानंतर 2015 मध्ये या परिषदेची पहिलीच आवृत्ती जी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली होती, आणि आता 2024ची आवृत्ती जी आहे ती गुजरातमध्ये तिचं आयोजन केलं गेलं आहे. यानंतर बघा आंतरराष्ट्रीय शांतता दिन 2024 कधी साजरा केला गेला. ठीक आहे. कधी साजरा केला गेला, तर बघा मित्रांनो 21 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिन जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. मग मी कोणत्याही दिनाविषयी काय सांगितलं की आपल्यासाठी तारीख महत्वाची आहे. आंतरराष्ट्रीय शांतता दिन 21 सप्टेंबर. त्यानंतर त्याची थीम महत्वाची आहे. थीम आहे कल्टिवेटिंग अ कल्चर ऑफ पीस. ठीक आहे. आता आंतरराष्ट्रीय शांतता दिवस का सेलिब्रेट करण्यात येत असेल, तर लोकांना शांततामय वातावरणात जगण्यासाठी प्रेरित करणं आणि लोकांना हिंसा करण्यापासून इथं समजून घ्या की थांबवणं, यासाठी जर आपण बघितलं आंतरराष्ट्रीय शांतता दिन जो आहे तो 21 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात येतो. कधीपासून येतो, तर 1982 पासून. यानंतर पुढे जाऊया, जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस 17 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. आता काही महत्वाचे दिन बघून घेऊया जे अलीकडे सेलिब्रेट करण्यात आले. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन 15 सप्टेंबरला, जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबरला. याची थीम लक्षात ठेवा बघा, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ऍडव्हान्सिंग क्लायमेट ऍक्शन. त्यानंतर राष्ट्रीय इंजिनियर्स डे, ठीक आहे, अभियंता दिवस 15 सप्टेंबरला. राष्ट्रीय वन शहीद दिवस, ठीक आहे, वनांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्यासाठीचा दिवस 11 सप्टेंबरला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. कधी कधी माझी पण जीभ जी आहे ती ट्विस्ट होत असते. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया, 5वा क्वेश्चन. भारताने 31,000 कोटी रुपये खर्चून 1643 किलोमीटर लांबीच्या सीमेवर कुंपण घालण्यास मान्यता दिली. ठीक आहे. तर ही सीमा कोणाची आहे? परत एकदा क्वेश्चन बघू. भारताने 31,000 कोटी रुपये खर्चून 1643 किलोमीटर लांबीच्या सीमेवर कुंपण घालण्यास मान्यता दिली. ही सीमा कुणाची आहे? थोडं क्वेश्चन मध्ये टाकायचं राहिलं तर ही सीमा आहे मित्रांनो म्यानमारची. तर म्यानमार मधून काय होतंय की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्स, ठीक आहे, हत्यार
ते म्यानमार मधून भारतामध्ये येत आहे आणि ही एक चिंतेची बाब आहे. ठीक आहे, मग याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आपण 31,000 कोटी रुपये खर्चून म्यानमारच्या आपल्या सीमेवर कुंपण बसवणार आहोत, जी सीमा 1,643 किलोमीटर लांबीची आहे. तिथून शस्त्रास्त्र, दारुगोळा जो आहे, ड्रग्ज जो आहे तो भारतामध्ये काय केला जातोय, तो भारतामध्ये पाठवला जातोय. मग आपण जर बघितलं तर म्यानमारची सीमा अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम यांना लागते. त्यामुळे या राज्यांमध्ये हे कुंपण जे आहे ते बसवलं जाणार आहे. यानंतर म्यानमारचे राजधानी आहे नेपिडॉ. त्यानंतर म्यानमारी क्यात हे तिथले चलन आहे आणि मिन आंग हलाइंग हे तिथले पंतप्रधान आहे. यानंतर 6वा क्वेश्चन, जागतिक स्वच्छता दिवस 2024 कधी साजरा केला जातो किंवा केला गेला? तर जागतिक स्वच्छता दिवस जो आहे तो 20 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. आता बघा, युनायटेड नेशनचं एक कॅलेंडर आहे आणि युनायटेड नेशनच्या कॅलेंडरमध्ये या दिवशी हा दिवस, या दिवशी तो दिवस, ठीक आहे, या दिवशी हा जागतिक वर्ल्ड हा डायडाईट डे, ठीक आहे, जागतिक ओझोन दिवस, असं त्यांचं कॅलेंडर असतं. ठीक आहे, जागतिक दिवसांचं. त्यामध्ये पहिल्यांदा जागतिक स्वच्छता दिवसाला स्थान जो आहे तो देण्यात आलं होतं 20 सप्टेंबर रोजी. ठीक आहे, तर संयुक्त राष्ट्राच्या कॅलेंडरमध्ये पहिल्यांदाच याला स्थान मिळालं. ठीक आहे, 20 सप्टेंबरला जागतिक स्वच्छता दिवस सेलिब्रेट करण्यात येतो. या वर्षीची थीम काय होती? आर्टिक सिटी अँड मरीन लिटर अशी याची थीम होती. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 7वा क्वेश्चन, सप्टेंबर 2024 मध्ये NSG1 दर्जा प्राप्त करणारं विजयवाडा रेल्वे स्टेशन कोठे आहे? NSG1 का असते पहिले समजून घेऊया. जे रेल्वे स्टेशन वर जवळपास 20 लाखापेक्षा जास्त काय येत असतात, तर प्रवासी येत असतात, किंवा ज्या रेल्वे स्टेशनचा वर्षभरातील इन्कम जो आहे तो 500 कोटीपेक्षा जास्त असतो, ठीक आहे, तर त्या रेल्वे स्टेशनला NSG1 हा दर्जा जो आहे तो प्राप्त होतो. आणि मग विजयवाडा रेल्वे स्टेशनला हा दर्जा प्राप्त झाला. विजयवाडा आहे आंध्र प्रदेशमध्ये. बघा मित्रांनो, विजयवाडाला अलीकडे NSG1 चा दर्जा प्राप्त झालेला आहे. विजयवाडा रेल्वे स्टेशनने जवळपास 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक महसूल जो आहे तो गोळा केलेला आहे, या आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्याचबरोबर बघा, NSG1 दुसऱ्या कधी देण्यात येतं? जेव्हा वर्षभरामध्ये 20 लाखापेक्षा जास्त प्रवासी त्या रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतात किंवा तिकीट फाडतात, तेव्हा त्याला NSG1 हे प्रमाणपत्र देण्यात येतं. त्यानंतर 8वा क्वेश्चन, MSCI ऑल कंट्री वर्ल्ड इन्व्हेस्टेबल मार्केट इंडेक्स 2024 मध्ये भारताने कोणतं स्थान प्राप्त केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, इंडेक्सचं नाव बघा, MSCI ऑल कंट्री वर्ल्ड इन्व्हेस्टेबल मार्केट इंडेक्स. म्हणजे हा जो इंडेक्स आहे हा कशाशी संबंधित आहे? तर जगातील अशा कोणत्या बाजारपेठा आहे की ज्यामध्ये दुसरे देश येऊन इन्व्हेस्ट करू शकतात. ठीक आहे, दुसरे देश येऊन काय करू शकतात? इन्व्हेस्ट करू शकतात आणि मग त्यांना त्याचा प्रॉफिट मिळेल. म्हणजे एखाद्या देशामध्ये जाऊन आपण, फॉर एक्झाम्पल, आता मला जर वाटलं की एक अभ्यास मित्र क्लास ओपन करायचा आहे, ठीक आहे, किंवा मला जर वाटलं उद्या जाऊन समजून घ्या एखादी चांगली समजून घ्या स्टीलची कंपनी टाकायची, मग मी अमेरिकेत टाकणार की भारतात टाकणार? तर भारतात टाकणार. भारतात का टाकणार? कारण भारतामध्ये, अमेरिकेमध्ये जर लेबर बघितलं तर ते जास्त चार्ज घेणार, भारतामध्ये आपण जर बघितलं तर कमी चार्ज असणार. अमेरिकेमध्ये आपल्याला तिकडं जमीन सहजासहजी उपलब्ध होईल की नाही याचं पंचायत आहे, पण आपल्या देशामध्ये इझिली उपलब्ध होईल. तर अशा प्रकारे व्यवसाय करण्यासाठी चांगल्या बाजारपेठा, गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या बाजारपेठाविषयी हा एक इंडेक्स आहे. यामध्ये भारताला 6वं स्थान जे आहे मित्रांनो ते प्राप्त झालेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, इकॉनॉमिक ऍडवायझर कमिटी ऑफ प्राईम मिनिस्टरच्या अहवालानुसार एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP मध्ये योगदान देणारे सर्वोच्च राज्य कोणते? तर बघा मित्रांनो, 1960 पासून आतापर्यंत GDP मध्ये सगळ्यात जास्त योगदान कोणत्या राज्याने दिलं? तर ते आपलं राज्य आहे मित्रांनो, महाराष्ट्र आपला. ठीक आहे, तर आपल्या महाराष्ट्राने काय केलेलं आहे? तर आतापर्यंत देशाच्या GDP मध्ये सगळ्यात जास्त इथं काय केलेलं आहे? तर आपला वाटा आहे. ठीक आहे, आपण ही आकडेवारी जर बघितली तर 1960-61 पासून ते 2023-24 पर्यंतची आकडेवारी आहे, त्यामध्ये महाराष्ट्र टॉपला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने या अलीकडे सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत जर बघितलं, सगळ्यात कमी दरडोई उत्पन्न कोणाचं आहे? बिहारचं आहे. आणि सगळ्यात जास्त दरडोई उत्पन्न कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचं आहे? तर ते आहे दिल्लीचं. दरडोई उत्पन्न म्हणजे काय असतं? एखाद्या राज्याची लोकसंख्या, फॉर एक्झाम्पल बिहारची लोकसंख्या ने काय करायचं आहे? बिहारचं उत्पन्न जे आहे, ठीक आहे, बिहारचं उत्पन्नाला काय करायचं आहे? आपल्याला लोकसंख्येने भाग द्यायचा आहे, पॉप्युलेशनने भाग द्यायचा आहे. ठीक आहे, मग जे उत्तर येईल त्याला काय म्हणायचं? दरडोई उत्पन्न. मग दिल्लीचं दरडोई उत्पन्न सगळ्यात जास्त आहे, बिहारचं सगळ्यात कमी आहे, हे लक्षात ठेवा. आणि GDP मध्ये वाटा सगळ्यात जास्त कुणाचा आहे? आजही आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त वाटा GDP मध्ये आहे.
यानंतर पुढे जाऊया 10वा क्वेश्चन. 2024 मध्ये स्वच्छता ही सेवा 2024 मोहीम कधीपासून कधीपर्यंत आयोजित करण्यात आली आहे? तर स्वच्छता ही सेवा ही मोहीम जी ती 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालामध्ये आयोजित करण्यात येत आहे. बघा मित्रांनो, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा ही मोहीम जी आहे ती आयोजित केली जात आहे. याची थीम काय आहे? तर स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता. स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता. ठीक आहे. तर स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणं हा याचा मेन उपक्रम आहे, उद्देश आहे. यानंतर 11वा क्वेश्चन. कोणत्या देशाने सप्टेंबर 2024 मध्ये दुष्काळग्रस्त समुदायांना मदत करण्यासाठी 200 हत्तींना मारण्याची परवानगी दिली आहे? बघा मित्रांनो, दुष्काळ पडला तो कशामुळे पडला? एल निनो मध्ये. आता एल निनो हा एक भूगोलच कन्सेप्ट आहे, तो नंतर आपण त्याबाबत कधीतरी निवांत डिस्कस करू. तर बघा मित्रांनो, दुष्काळ पडला. आता दुष्काळ पडला तर त्यांनी काय उपाय काय केला? तर 200 हत्तींना मारायचं आणि त्यांचं मांस लोकांमध्ये वाटायचं. तर हा जो निर्णय हा कोणी घेतलेला आहे? हा झिम्बाब्वेने निर्णय घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो, 200 हत्तीला मारून त्याचं जे मांस आहे ते तिथल्या लोकांमध्ये वाटवण्याचा निर्णय जो आहे तो कोणी घेतलेला आहे? झिम्बाब्वेने घेतलेला आहे. जवळपास 6,80,00,000 लोक याने प्रभावित झालेले आहे या दुष्काळाने, म्हणून हा निर्णय झिम्बाब्वेने घेतलेला आहे. हरारे ही झिम्बाब्वेची राजधानी आहे. झिम्बाब्वेन डॉलर हे चलन आहे आणि इमर्सन मनंगांगवा हे तिथले राष्ट्राध्यक्ष आहे. यानंतर 12वा क्वेश्चन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सफाई मित्र संमेलनाला कुठे हजेरी लावली? तर सफाई मित्र संमेलनाला त्यांनी उज्जैन या ठिकाणी हजेरी लावली. तर बघा मित्रांनो, सफाई मित्र संमेलन काय आहे? तर स्वच्छता ही सेवा मोहीम सुरू आहे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर. ठीक आहे, 2 ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा मोहीम सुरू आहे. आणि स्वच्छता ही सेवा या मोहिमेचा एक भाग म्हणून काय करण्यात आलेले? सफाई मित्र संमेलन भरवण्यात आलं होतं. कुठं? तर उज्जैन या ठिकाणी. आणि त्याला मेन अध्यक्ष कोण होते? त्याच्या मेन पाहुणे कोण होत्या? द्रौपदी मुर्मू. आता उज्जैनला या आल्या तर यांनी उज्जैन आणि इंदोर या दरम्यान एक 6 लेनचा रस्ता बनवला जाणार आहे, 6 लेनचा. तर त्याची पायाभरणी सुद्धा केली आहे. यानंतर पुढे जाऊया 13वा क्वेश्चन. केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी समावेशन परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन कुठे केलं? तर बघा मित्रांनो, समावेशन परिषद काय आहे काय नाही त्याची दुसरी आवृत्ती काय सगळं बघूया. नवी दिल्ली या ठिकाणी याचं उद्घाटन झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी एजन्सी म्हणजे नाडा, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, तर या दोघांनी मिळून आयोजित केलेलं जे काही समावेशन परिषद आहे तर त्याच्या दुसऱ्या आवृत्तीचं मनसुख मांडवीय यांनी उद्घाटन केलं. तर बघा मित्रांनो, बरेचसे खेळाडू जे आहे ते आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी डोपिंग करतात, म्हणजे जे काही ड्रग्स आहे ते आपल्या शरीरामध्ये घेतात. तर त्याला कुठेतरी विरोध करण्यासाठी किंवा त्याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी तुम्ही तसं केलं तर तुम्ही 100% पकडले जाल आणि तुम्हाला त्या खेळामध्ये तुम्ही अपात्र होऊन जाल. ठीक आहे, तुमचं बदनामी होऊन जाईल. तर याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हे समावेशन परिषद भरवली जाते आणि यावर्षी ही नवी दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आली होती आणि मनसुख मांडवीय यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. यानंतर 14वा क्वेश्चन. 19व्या दिव्य कला मेळ्याचं उद्घाटन कुठे झालं? दिव्य कला मेळा काय? तर दिव्यांग अपंग व्यक्तींनी बनवलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन भरवण्यासाठी जो मेळा भरवला जातो तो आहे दिव्य कला मेळा. आणि हा 19वा दिव्य कला मेळा कुठे याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे मित्रांनो? तर हा दिव्य कला मेळा चेन्नई तामिळनाडू मध्ये भरवण्यात आलेला आहे. ठीक आहे, आय थिंक चेन्नई नाही, विशाखापट्टणम आहे. तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये हा दिव्य कला मेळा जो आहे तो भरवण्यात आलेला आहे. तर अगदी बरोबर आहे आपलं, विशाखापट्टणम या ठिकाणी दिव्य कला मेळा जो आहे तो भरवण्यात आलेला आहे. याचं उद्घाटन आंध्र प्रदेशचे राज्यपाल जे आहे श्री एस अब्दुल नजीर यांनी केलेलं आहे. 100 अपंग कारागिरांची उत्पादनं यामध्ये प्रकाशित केली जाणार आहे. वोकल फॉर लोकल हा या उपक्रमांतर्गत जे काही दिव्यांग कलाकार आहे तर त्यांच्या इथं कलाकृतींना पाठिंबा दिला जात आहे. ठीक आहे, दिव्य कला मेळा आवृत्ती लक्षात ठेवा 19वी. कुठं? आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम. उद्घाटन कोणी केलं? तर श्री एस अब्दुल नजीर जे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहे. यानंतर 15वा क्वेश्चन. भारतीय डेअरी क्षेत्राला चालना देण्यासाठी श्वेत क्रांती, ठीक आहे, सिल्वर रिव्होल्यूशन 2.0 चे अनावरण कुणी केलं? ठीक आहे, श्वेत क्रांती. ठीक आहे, तर सिल्वर रिव्होल्यूशन नाही येणार की तेच येईल, मला करेक्ट करून सांगा. तर श्वेत क्रांती 2.0 चं उद्घाटन कोणी केलेलं आहे मित्रांनो? अमित शहा यांनी केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, अमित शहा आता एकदा आपण त्याला असं म्हणूया, श्वेत क्रांती जी ती ऑलरेडी एकदा झाली होती, वर्गीस कुरियन यांनी केली होती
आणि आता परत वर्गीस कुरियन प्रमाणे दुधामध्ये क्रांती करण्यासाठी श्वेत क्रांती 2.0 चं अनावरण जे आहे ते अलीकडे करण्यात आलेलं आहे। यांच्या श्वेत क्रांती 2.0 मध्ये आज जितकं दुधाचं उत्पादन होतं त्याच्या 50% दूध उत्पादन वाढवणं आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणं हा श्वेत क्रांती 2.0 चा 24 सप्टेंबरच्या आज आपण घडामोडी इथं बघणार आहोत। किती 24 सप्टेंबर। तर चला सुरुवात करूया मित्रांनो। बघा इथं पहिला क्वेश्चन आहे, भारताचे नवे वायुसेना प्रमुख कोण बनणार आहे? भारताचे नवीन वायुसेनेचे प्रमुख कोण बनणार आहे? तर बघा मित्रांनो, अमरप्रीत सिंग जे आहे ते भारतीय वायुसेनेचे नवीन वायुप्रमुख बनणार आहे। बघा मित्रांनो, अमरप्रीत सिंग हे कोणाची जाग घेणार आहे? तर सध्याचे जे वायुसेनेचे प्रमुख आहे विवेक राम चौधरी यांची ते जागा घेणार आहे। अमरप्रीत सिंग जे आहे ते वायुसेनेचे सध्या उपप्रमुख म्हणून कार्यरत आहे। मग आता बघा इथं जर बघितलं तर वायुसेनेबाबत क्वेश्चन आहे। वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 मध्ये करण्यात आली होती। नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे। आता बघा मित्रांनो, भारतीय लष्कराचे प्रमुख कोण आहे, त्यानंतर नौदल प्रमुख कोण आहे, हवाई दल प्रमुख कोण आहे, हे सगळं आपण बघणार आहोत। त्यांचे दिवस आणि त्याचबरोबर महत्वाच्या ज्या काही संरक्षण विषयक संस्था आहेत त्यांच्या सगळ्यांचे अध्यक्ष आपण बघणार आहोत। म्हणजे टोटल कंप्लीट तयारी आपण इथं करणार आहोत संरक्षणाशी संबंधित। ठीक आहे, तर लष्कर प्रमुख आहे सध्या उपेंद्र द्विवेदी, त्यानंतर भारतीय नौदल प्रमुख आहे दिनेश कुमार त्रिपाठी, हवाई दल प्रमुख बनणारे अमरप्रीत सिंग, त्यानंतर नौदल दिवस असतो 4 डिसेंबरला, सैन्य दिवस असतो 15 जानेवारीला आणि वायुसेना दिन असतो 8 ऑक्टोबरला। त्याचबरोबर जर बघितलं तर भारताचे सर्व सेनेचे सर्वोच्च सेनापती कोणाला म्हटलं तर भारतीय राष्ट्रपतींना, ते आहे द्रौपदी मुर्मू। त्यानंतर भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहे? ते आहे अनिल चौहान। हे सेकंड चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे। पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांचं काय झालं होतं, हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता। त्यांचं नाव तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर हवाई दल प्रमुख, नौदल प्रमुख, लष्कर प्रमुख आपण बघितले। ते कितवे आहेत? अमरप्रीत सिंग हे हवाई दल प्रमुख बनणारे 28वे, दिनेश कुमार त्रिपाठी हे नौदल प्रमुख आहे 26वे। ठीक आहे, आणि उपेंद्र द्विवेदी जे आहे ते लष्कराचे प्रमुख आहे 30वे। तर हे यांचा क्रमांक सुद्धा लक्षात ठेवा। त्यानंतर आता बघा महत्वाचे जे काही संरक्षण विषयक संस्था आणि त्यांचे प्रमुख, जसं की मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक आहे मनोज कुमार काटियार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवे महासंचालक आहे राजबिंद्र सिंग भाटी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे नवीन अध्यक्ष आहे दलजीत सिंग चौधरी, नॅशनल सिक्युरिटी गार्डचे नवीन महासंचालक आहे बी श्रीनिवासन, सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक आहे अमृत मोहन प्रसाद, त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक आहे अनुराग गर्ग आणि भारतीय तिबेटियन सीमा पोलीस फोर्सचे अतिरिक्त महासंचालक आहे संजीव रायना। तर हे आपण इथे सगळे बघितलेले आहे। हे तुम्हाला आता काही नवीन मुलांना प्रश्न पडेल की हे सगळं एवढं कसं काय लक्षात राहील, तर ते एकाच दिवसात लक्षात नाही राहणार आहे। तुम्हाला डेली लेक्चर करावं लागतील, तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पाठ होऊन जातील। बघा दुसरा क्वेश्चन आहे, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 हा किताब कोणी जिंकला? तर मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा किताब जिंकलेला आहे ध्रुवी पटेल यांनी। बघा मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड स्पर्धा जी आहे ती 2024 मध्ये तिची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? 31वी आवृत्ती होती। कुठे आयोजित करण्यात आली? तर न्यू जर्सी अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आली। कोणी आयोजित केली? तर इंडिया फेस्टिवल कमिटीने, जे न्यूयॉर्क मध्ये आहे, तर त्यांनी ही आवृत्ती जी आहे ती आयोजित केलेली आहे। ध्रुवी पटेल जी आहे ती विजेती राहिलेली आहे। ठीक आहे, तर मिस इंडिया वर्ल्ड वाईडची ध्रुवी पटेल विजेती, त्यानंतर उपविजेती राहिलेली लिसा अब्दो एल हक, त्यानंतर द्वितीय उपविजेती म्हणजे सेकंड रनर अप राहिलेली आहे मालविका शर्मा। ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर हे जे काही मूळ भारतीय व्यक्ती असतात तर त्यांच्यासाठी ही एक सौंदर्य स्पर्धा आहे। म्हणजे दुसऱ्या देशात राहणारे जे काही भारतीय महिला आहे त्यांची स्पर्धा आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड। ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया। आता अलीकडे जे काही सौंदर्य स्पर्धा झालेल्या आहे तर त्याबाबत माहिती मिळूया। मिस वर्ल्ड 2024 कोण आहे? तर क्रिस्टिना पिस्कोसावा। ठीक आहे, क्रिस्टिना पिस्कोसावा या चेक प्रजासत्ताक या देशाचे आहे आणि ते सध्याचे मिस वर्ल्ड आहे। मिस युनिव्हर्स कोण आहे 2023च्या? कारण 2024चा अजून म्हणजे स्पर्धा जी तिचं अजून आयोजन झालेलं नाहीये, त्यामुळे 2023च्या मिस युनिव्हर्स कोण आहे? शेनिस पेलासियोस, निकारागुआच्या आहे त्या। त्यानंतर जर बघितलं तर फेमिना मिस इंडिया कोण आहे? नंदिनी गुप्ता, राजस्थानच्या आहे। मिसेस इंडिया कोण ठरल्या? ज्योती अरोरा। त्यानंतर मिस वर्ल्ड 2021च्या कोण होत्या? तर कॅरोलिना, हे आपल्याला जास्त काही विचारलं जाणार नाही। मिस इंटरनॅशनल लक्षात ठेवा 2023च्या आंद्रिया रुबियो। त्याचबरोबर जर बघितलं
तर 17वी मिस युनिव्हर्स 2021 मध्ये कोण बनली होती? हरनाज कौर संधू. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवायचं. आणि मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय कोण होती? तर सुष्मिता सेन. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे सौंदर्य स्पर्धा आहे. आपल्याला नंदिनी गुप्ता फेमिना मिस इंडियावर एकदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर मिसेस इंडियावर सुद्धा क्वेश्चन जो आहे तो येऊन गेलेला आहे. या स्पर्धांवर आपल्याला नेहमी प्रश्न जो आहे तो विचारला जातो. आयोग आपल्याला पुरस्कार या कॅटेगरीमध्ये इथं प्रश्न जो आहे तो विचारत असतो. यानंतर तिसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे कालिकेश नारायण सिंग देव. बघा लक्षात ठेवा, ओडिशाचे माजी खासदार आहे कालिकेश नारायण सिंग देव, हे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. हे 2025 पर्यंत नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहणार आहे. आणि त्यांनी रणिंद्र सिंह यांची जागा घेतलेली आहे, कारण त्या रणिंद्र सिंह यांनी राजीनामा दिला होता. यानंतर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना 1951 मध्ये करण्यात आली. नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय. त्यानंतर चौथा क्वेश्चन आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, या लेक्चर मध्ये 3 महाराष्ट्राशी संबंधित क्वेश्चन आहे जे डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. बघा मित्रांनो, सप्टेंबर 2024 मध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर बघा मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. ज्या नवीन स्टार्टअप मध्ये महिलांचा वाटा 51%, ठीक आहे, त्या स्टार्टअपला 25 लाखापर्यंतचं लोन या योजनेअंतर्गत मित्रांनो देण्यात येणार आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, ज्या स्टार्टअप मध्ये महिलांचा वाटा जो आहे, ठीक आहे, महिलांचा जो काही समजून घ्या बिझनेस मध्ये वाटा जो आहे तो 51% पेक्षा जास्त आहे, त्या महिलांना 25 लाखाची मदत जी आहे ती महाराष्ट्र सरकार मार्फत मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल CP राधाकृष्णन, राजधानी मुंबई आणि स्थापना करण्यात आली 1 मे 1960 ला. त्यानंतर पाचवा क्वेश्चन, पोर्तुगीज सरकारने कोणाच्या स्मरणार्थ CR7 युरो नाणे जाहीर केले? ते CR म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो, ठीक आहे, आणि 7 काय त्याचा जर्सी नंबर, जसं धोनीचा जर्सी नंबर 7 आहे तसं याचा पण जर्सी नंबर जो आहे तो 7 आहे. तर क्रिस्टियानो रोनाल्डो हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो, क्रिस्टियानो रोनाल्डोचं जे काही युरो नाणं छापण्यात आलं 7 युरोचं, ठीक आहे, जसं आपण 7 रुपये म्हणतो तसं 7 युरोचं नाणं छापण्यात आलं आणि त्यावर जे काही क्रिस्टियानो रोनाल्डोचं चित्र जे आहे ते कोरण्यात आलं. आता का तर पोर्चुगालचं जर आपण बघितलं तर सगळ्यात स्टार फुटबॉलपटू आहे, त्याने पोर्तुगालकडून सगळ्यात जास्त गोल केलेले 132 गोल 214 सामन्यामध्ये. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्याने अलीकडे पोर्तुगालला UEFA, ठीक आहे, युरोपियन युनियन फुटबॉल असोसिएशनची जी काही नेशन्स लीग आहे ती जिंकून दिलेली आहे. यानंतर पोर्तुगालची राजधानी आहे लिस्बन, युरोपमधील हा देश आहे म्हणून चलन आहे युरो. त्यानंतर पंतप्रधान आहे लुईस मॉन्टेनेग्रो आणि राष्ट्रपती आहे मार्सेलो रेबेलो डी सुसा. यानंतर 6वा क्वेश्चन बघा मित्रांनो, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी बीच क्लीनअप मोहीम 2024 कोठे सुरू केली? तर बघा मित्रांनो, परत एकदा महाराष्ट्र इथं आलं. बीच क्लीनअप मोहीम जी आहे ती आपल्या मुंबईमध्ये सुरू करण्यात आली. कोणी सुरू केली? तर केंद्रीय पर्यावरण मंत्री, नाव लक्षात ठेवा, भूपेंद्र यादव यांनी. बघा मित्रांनो, बीच क्लीनअप मोहीम जी आहे ती 2024 मध्ये कुठे सुरू करण्यात आली? मुंबईमध्ये. का सुरू केली गेली? तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप डे असतो 21 सप्टेंबरला. 21 सप्टेंबरला काय असतो? इंटरनॅशनल किनारपट्टी स्वच्छता दिवस, ठीक आहे. आणि मग त्यामुळं भारतामध्ये सुद्धा बीच क्लीनअप मोहीम जी 2024 मध्ये राबवण्यात आली. या मोहिमेचा जो काही ही मोहीम जी ती स्वच्छ भारत अभियान आणि त्याचबरोबर स्वच्छ समुद्र मोहिमेचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तरुणांना स्वच्छतेसाठी प्रेरित करणं हा या पाठीमागील उद्देश होता. यानंतर बघा 7वा क्वेश्चन, फिडे 100 पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? आता फिडे ही बुद्धिबळाशी संबंधित एक संस्था आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार मॅग्नस कार्लसनला मिळाला आणि सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार ज्युडिथ पोलगर यांना मिळाला. ठीक आहे, मॅग्नस कार्लसन जे आहे मित्रांनो ते नॉर्वेचे बुद्धिबळपटू आहे आणि ज्युडिथ जे आहे त्या हंगेरियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. ठीक आहे, फिडे नावाची एक बुद्धिबळाची स्पर्धा आहे ज्याचे उपाध्यक्ष जे आहे मित्रांनो, उपाध्यक्ष ते एक भारतीय व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे विश्वनाथन आनंद. ठीक आहे, विश्वनाथन आनंद. ठीक आहे, तर हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊया. फिडेची स्थापना 20 जुलै 1924 मध्ये करण्यात आली होती.
याचं मुख्यालय स्वित्झर्लंड इथे आहे आणि अर्कडी वेकोर्च्यू हे तिथले अध्यक्ष आहे. यानंतर बुद्धिबळाशी संबंधित चालू घडामोडी मी तुम्हाला सांगून देतो. परीक्षेमध्ये जर बुद्धिबळावर क्वेश्चन आला तर तो आपला बरोबरच यायला पाहिजे. बघा मित्रांनो, जागतिक बुद्धिबळ दिन कधी सेलिब्रेट करण्यात येतो? 20 जुलैला. त्यानंतर नॉर्वे चेस 2024 विजेतेपद कोण जिंकलं? तर नॉर्वेच्याच मॅग्नस कार्लसनने जिंकलं. त्यानंतर महिलांमध्ये झू वेनजूनने ते जिंकलं. भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण आहे? पी श्याम निखिल. त्यानंतर 2024 टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर वेई. ठीक आहे, वेई चीनचा खेळाडू आहे. त्यानंतर कोनेरू हम्पीने वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2023 मध्ये कोणतं पदक जिंकलं? तर रौप्य पदक. खेळाडू कोण? कोनेरू हम्पी. स्पर्धा कोणती? वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप. त्यानंतर बुद्धिबळ विश्वचषक 2023 मध्ये झाला होता. त्याच्यामध्ये भारताचा जो काही प्रज्ञानंद आहे तर तो कोणत्या क्रमांकावर राहिला होता? दुसऱ्या क्रमांकावर. ठीक आहे, तेव्हा वर्ल्ड कप पण होता बघा क्रिकेटचा. यानंतर जर बघितलं 2024 मध्ये ग्लोबल चेस लीगची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? तर ती लंडन मध्ये आयोजित केली जाणार आहे मित्रांनो. हे काही चेसशी संबंधित क्वेश्चन आहे. परत नेक्स्ट काही दिवसानंतर चेसचा क्वेश्चन आला तर परत हे सगळे रिवाइज करणार आहोत आपण. यानंतर 8वा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन 2024 कधी साजरा केला गेला? तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन जो आहे तो 23 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. आता बघा, जे मूकबधीर किंवा दिव्यांग जे काही मुलं असतात तर ते त्यांच्यासोबत कम्युनिकेट करण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर होतो. तुम्ही बघितलं असेल लहानपणी दूरदर्शनवर की बातम्या चालू असायच्या आणि कोणतरी असे बोट वगैरे करून आपल्याला सांगायचं, तर तिलाच काय म्हटलं तर सांकेतिक भाषा म्हटलं जातं. जसं की आपल्या मराठी भाषेमध्ये नेत्रपल्लवी आहे, डोळ्यांनुसार आपण काय म्हणतो? शांत बस, डोळे मोठे केले की रागवतो. ठीक आहे. त्यानंतर करपल्लवी आहे, मित्राला जर बोलवायचं असेल तर कुठे आहे तू, असा हात उंच करतो, मग तो मित्र बघतो की हा इथं आहे. ठीक आहे. त्यानंतर एखाद्याला आपल्याला सांगायचं असेल तर आपण त्याकडे बोट करतो, याला काय म्हटलं तर करपल्लवी, नेत्रपल्लवी. तर ही जी काही भाषेचा प्रकार याला सांकेतिक भाषा म्हटलं जातं आणि 23 सप्टेंबर रोजी सांकेतिक भाषा दिन जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. सांकेतिक भाषेचं महत्व लोकांना समजून सांगण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट करण्यात येतो. 2018 मध्ये पहिल्यांदाच सेलिब्रेट करण्यात आला आणि याची थीम होती साइन अप फॉर साइन लँग्वेज राईट्स. यानंतर 9वा क्वेश्चन, सप्टेंबर 2024 मध्ये तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली. तर महाराष्ट्रामध्ये कॉलेजमध्ये असतानाच मुलांना वेगवेगळे जे काही ज्ञान कौशल्य देण्यासाठी म्हणजे प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठी, फॉर एक्झाम्पल जसं ITआयचं शिक्षण असतं, वेल्डिंग, सुतारकाम, लोहारकाम, हे सगळं शिक्षण तिथे दिलं जातं. तर तशाच प्रकारचं शिक्षण जे आहे ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या योजनेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. 15 ते 45 वयोगटातील तरुणांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि इथं जर बघितलं तर 1,50,000 विद्यार्थ्यांना जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे ते मोफत प्रशिक्षण असणार आहे. यानंतर बघा 10वा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2024 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावलं? तर राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये केरळने अव्वल स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे. हा निर्देशांक कोणी दिला? तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI ने हा निर्देशांक जो आहे तो दिलेला आहे. पहिल्या क्रमांकावर केरळ, दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आणि तिसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीर राहिलेला आहे. त्यानंतर PM मोदींनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल पार्क जो आहे ज्याला आपण PM मित्र पार्क म्हणतो तर त्याची पायाभरणी केली? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये PM मित्र पार्कची पायाभरणी आता नरेंद्र मोदी यांनी केली? अमरावतीमध्ये केलेली आहे. तर बघा, मोदीजी वर्ध्याच्या दौऱ्यावर होते, वर्धा जिल्ह्याच्या, आणि त्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की अमरावती येथे 1000 एकर मध्ये PM मित्र पार्क जो आहे तर तो बनवला जाणार आहे. यामध्ये काय करू शकतो की मोठमोठे गोडाऊन वगैरे असतात, मोठमोठे इंडस्ट्री स्थापित केल्या जातात. ठीक आहे. आणि हा PM मित्र पार्क बनवण्याचं काम MIDC कडे देण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे. यानंतर 12वा क्वेश्चन, जागतिक अल्झायमर दिवस 2024 कधी साजरा केला गेला? ठीक आहे. तर जागतिक अल्झायमर दिवस जो आहे, अल्झायमर म्हणजे एखाद्याच्या मेंदूच्या चेतापेशी जेव्हा डॅमेज होतात तेव्हा तो गोष्टी विसरायला लागतो, त्याला अल्झायमर आजार म्हटलं जातं. मग हा जो अल्झायमर दिवस आहे हा 20 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. सॉरी 21 सप्टेंबर. ठीक आहे. 21 सप्टेंबर रोजी अल्झायमर दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. याची थीम होती टाइम टू ऍक्ट डिमेन्शिया, टाइम टू ऍक्ट ऑन अल्झायमर. ठीक आहे. तर ही याची थीम होती. 21 सप्टेंबरला हा सेलिब्रेट करण्यात येतो.
त्यानंतर 21 सप्टेंबर 1994 ला फर्स्ट टाइम हा सेलिब्रेट करण्यात आला होता. यानंतर पुढे जाऊया 13वा क्वेश्चन. मिशन बेबी कोलंबो कोलंबोने प्रथमच कोणत्या ग्रहाच्या दक्षिण ध्रुवाचं छायाचित्र काढलं आहे? तर बघा मित्रांनो, मिशन बेबी कोलंबो जे आहे ते इसा आणि जॅक्सा यांचा संयुक्त प्रोजेक्ट आहे. इसा म्हणजे काय, युरोपियन स्पेस एजन्सी, आणि जॅक्सा म्हणजे काय, ते जपानी स्पेस एजन्सी. तर यांचा एक संयुक्त प्रकल्प आहे. यांनी बुध ग्रहावर एक काय पाठवलेला आहे, तर आपलं कृत्रिम उपग्रह पाठवलेला आहे, आणि मग तो बुध ग्रहाच्या प्रतिमा काढून पाठवत आहे. बुध ग्रहाची त्याने पहिल्यांदाच दक्षिण ध्रुवाची प्रतिमा जी ती आपल्याकडे पाठवलेली आहे, आणि हे मिशनचं नाव काय, मिशन बेबी कोलंबो. ठीक आहे. तर मिशन बेबी कोलंबोने बुध ग्रहाच्या दक्षिण ध्रुवाचं छायाचित्र आपल्याकडे पाठवलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे बुध ग्रह. हे मिशन कोणाचं आहे, युरोपियन स्पेस एजन्सी आणि जपानी स्पेस एजन्सी जॅक्सा आणि इसाचं हे मिशन आहे. त्यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये हे यान जे आहे ते प्रक्षेपित केलं होतं. आता ते बुध ग्रहाचे इमेज आपल्याला पाठवत आहे. त्यानंतर भारतातील कोणत्या महिला बॉक्सरची तेलंगणा पोलिसात DSP म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, मूळचे तेलंगणाच्या निखत जेरीन आहे, यांची तेलंगणाच्या पोलिसांमध्ये DSP म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल भारताला जिंकून दिलं होतं. त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्य पदक जे आहे ते भारताला जिंकून दिलं होतं. ते तेलंगणामधील निजामाबादच्या मूळ आहे. यानंतर 15वा क्वेश्चन बघा. 2024 वर्षातील भारताचा 6वा युनिकॉर्न कंपनी जी ती कोणती बनलेली? तर युनिकॉर्न कंपनी कशाला म्हणायचं, जी कंपनी $1 बिलियन होती. $1 बिलियन साध्या भाषेत सांगायचं झालं, ज्या कंपनीचं भाग भांडवल 8,300 कोटींचं होतं. ठीक आहे. तर तिला काय म्हणायचं, युनिकॉर्न कंपनी. मग ती बनलेली 6वी युनिकॉर्न कंपनी मनी व्ह्यू. आपण जर बघितलं मनी व्ह्यू जी आहे तर ती 6वी युनिकॉर्न कंपनी जी आहे ती बनलेली आहे. मनी व्ह्यू मध्ये अलीकडे इन्व्हेस्टमेंट झाली, ते लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण तिचं मूल्य जे आहे ते $1.2 बिलियन झालेलं आहे. $1.1 बिलियन क्रॉस केलं म्हणजे ती काय झाली, युनिकॉर्न कंपनी बनली. तर बघा मित्रांनो, याची स्थापना 2014 मध्ये झाली होती. पुनीत अग्रवाल आणि संजय अग्रवाल यांनी स्थापना केली होती. तिचं मुख्यालय बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी. 2024 मध्ये 6 कंपन्या ज्या आहे त्या काय बनलेल्या आहे, तर युनिकॉर्न कंपन्या बनलेल्या आहे. जसं की मनी व्ह्यू, रॅपिडो, ॲथर एनर्जी, पोर्टर, त्यानंतर परफ्युओस आणि कृत्रिम हा आपल्या भारतातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप आहे. AI कंपनी कृत्रिम. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, इकडे त्यांचे सेक्टर सुद्धा दिलेले आहे. याची PDF जी आहे मित्रांनो मी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध करून देणार आहे. अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये, आणि जे काही आपल्या करंट अफेअर्सच्या नोट्स आहे त्यामध्ये सुद्धा याची PDF उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करेल ऍप्लिकेशन मध्ये. तर लिंक दिलेली आहे किंवा गुगल प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आज आपण 25 सप्टेंबरच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. इथं पहिला क्वेश्चन आहे, श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती कोण झाले? तर बघा मित्रांनो, श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती बनले आहे अनुरा कुमार दिसानायके. अनुरा कुमार दिसानायके हे श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती बनले आहे. बघा मित्रांनो, हे एक मार्क्सवादी नेते आहे. मार्क्सवादी नेते म्हणजे कार्ल मार्क्स नावाचे एक अर्थतज्ञ होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे जे लोक आहेत त्यांना मार्क्सवादी लोक म्हटलं जातं. बघा, हे श्रीलंकेचे 9वे राष्ट्रपती असणारे अनुरा कुमार दिसानायके. आता बघा, श्रीलंकेचे जे काही सर्वोच्च न्यायालय त्याचे जे काही सरन्यायाधीश जयंता जयसूर्या यांनी त्यांना शपथ दिली आहे राष्ट्रपती पदाची. आता बघा मित्रांनो, श्रीलंकेचं ऑफिशियल नाव काय? आपण श्रीलंका म्हणतो, पण त्यांचं ऑफिशियल नाव आहे श्रीलंका समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक, किंवा इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर डेमोक्रेटिक सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ श्रीलंका असं त्यांचं पूर्ण नाव आहे. श्रीलंकेचा शोध पोर्तुगीजांनी लावला होता. कोणी लावला होता? पोर्तुगीजांनी श्रीलंकेचा शोध कधी लावला होता? तर 1505 ला. त्यानंतर श्रीलंकेतील कोणत्या पर्वताला युरोपियन लोकांनी बायबल रॉक असं नाव दिलेलं आहे? तर बायबल रॉक जे नाव आहे मित्रांनो, बटाले गाला नावाचा पर्वत श्रीलंकेमध्ये त्याला देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बघा, भारत आणि श्रीलंकेमध्ये कोणती समुद्रधुनी आहे? तर पाकची समुद्रधुनी भारत आणि श्रीलंकेमध्ये आहे. त्याला पाक स्ट्रीट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर ती भारताच्या तमिळनाडू आणि श्रीलंकेचा जो काही जिल्हा आहे जाफना नावाचा जिल्हा, यामध्ये पाकची समुद्रधुनी आहे. त्यानंतर श्रीलंकेची प्राचीन राजधानीचं नाव काय आहे? तर कॅन्डी. त्यानंतर श्रीलंकेला कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळालं? तर 4 फेब्रुवारी 1948 ला श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर श्रीलंकेमधील सर्वोच्च शिखर आहे माउंट पेड्रो. त्यानंतर त्यांचा राष्ट्रीय खेळ व्हॉलीबॉल,
त्यानंतर त्यांच्या देशामध्ये गृहयुद्ध 2009 ला संपलं आणि प्रसिद्ध हिंदू मंदिर मुन्नेश्वरम मंदिर जे आहे ते कुठे आहे तर श्रीलंकेमध्ये आहे. तर अशा प्रकारे श्रीलंकेचा प्रश्न होता. श्रीलंकेची संबंधित सगळी माहिती जी आहे ती आपण एकाच इथं प्रश्नांच्या माध्यमातून कव्हर केलेली आहे. श्रीलंकेचे सध्याचे जे काही आपण म्हणूया राजधानी आहे तर ती कोणती आहे तर जयवर्धनेपुरा कोट्टे आणि त्याचबरोबर कोलंबो. तर कोलंबो इथे त्यांचं न्यायालय आहे, ठीक आहे, आणि जयवर्धनेपुरा कोट्टे या ठिकाणी त्यांचं कायदे मंडळ आहे, ठीक आहे. त्याचबरोबर त्यांचे पंतप्रधान जे काही कार्यकारी मंडळ आणि मंत्रिमंडळ आहे ते कोलंबो या ठिकाणावरूनच सगळा कारभार हँडल करतात. त्यांचं चलन आहे श्रीलंकन रुपया. यानंतर पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन, कोणत्या देशाने 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटामध्ये प्रथमच सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तर बघा मित्रांनो, चेसची एक स्पर्धा होते तिला बुद्धिबळ ऑलिम्पियाड म्हटलं जातं, ज्यामध्ये प्रत्येक देशाचे चेसची पुरुषांची आणि महिलांची जी काही टीम आहे ती यामध्ये पार्टिसिपेट करते आणि ही स्पर्धा दर 2 वर्षांनी होते. दर 2 वर्षांनी स्पर्धा आयोजित करण्यात येते. मग या वर्षी काय झालं तर पुरुषांमध्ये सुद्धा आणि महिलांमध्ये सुद्धा भारताचा संघ 1 नंबर राहिलेला आहे. सुवर्ण पदक भारताने जिंकलेलं आहे. तर बघा मित्रांनो, भारताचे जे काही बुद्धिबळ मास्टर्स होते तर त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुरुषांच्या टीम मध्ये आपल्याला फेमस नावं जसं की आर प्रज्ञानंद, त्याचबरोबर डी गुकेश हे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर स्त्रियांची महिलांची ही टीम आपल्याला बघायला मिळते, ठीक आहे, ज्यामध्ये वैशाली रमेश बाबू, आर प्रज्ञानंद यांची सिस्टर आहे बघा. तर हे असे फेमस नाव आपल्याला इथं बघायला मिळत आहे दोन्ही टीम मध्ये. त्याचबरोबर जर बघितलं तर ही ऑलिम्पियाड स्पर्धा 45वी बुडापेस्ट हंगेरी या ठिकाणी 10 ते 23 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. आवृत्ती आहे 45वी, ठीक आहे. यापूर्वीची म्हणजे याच्या पाठीमागे 2 वर्षांनी 2024 मध्ये झाली, याच्या पाठीमागे 2 वर्षांनी यापूर्वीची स्पर्धा 2022 मध्ये चेन्नई तामिळनाडू मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि या पुढची जी स्पर्धा आहे 2026 मध्ये ताशकंद उझबेकिस्तान या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला एका क्वेश्चनचं उत्तर द्यायचं आहे की ताशकंद या ठिकाणी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांचं निधन झालं होतं. ताशकंद या ठिकाणी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांचं निधन झालं होतं, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, पुरुषांचा जो काही संघ होता तर त्यामध्ये भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकलं, त्यानंतर अमेरिकेने रजत पदक जिंकलं आणि उझबेकिस्तानने कांस्य पदक जिंकलेलं आहे. आणि स्त्रियांच्या संघांमध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकलं, कझाकिस्तानने इथं रजत पदक जिंकलं आणि अमेरिकेने कांस्य पदक जिंकलेलं आहे. आता बुद्धिबळाविषयी काही इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेऊया. जसं की बुद्धिबळाची सुरुवात जी आहे ती भारतात झाली मित्रांनो. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन 20 जुलैला सेलिब्रेट करण्यात येतो. त्यानंतर ऑल इंडिया चेस फेडरेशनचं मुख्यालय कुठे आहे तर चेन्नईमध्ये आहे. त्याचबरोबर बुद्धिबळातील पहिली भारतीय ग्रँड मास्टर महिला कोण आहे तर ते आहे एस विजयलक्ष्मी. त्याचबरोबर बघा, एवढे बुद्धिबळाविषयी फॅक्ट्स जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे. बुद्धिबळाविषयी एक संघटना आहे जी सगळं मॅनेज करते, तर त्या संघटनेचं नाव काय फिडे. फिडेचे उपाध्यक्ष कोण आहे विश्वनाथन आनंद, हे सुद्धा लक्षात ठेवा. यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो चे प्रमुख कोण बनला आहे तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जो आहे तर तो आपल्याला देशामध्ये जे काही गुन्हे झाले तर समजा खून किती झाले, त्यानंतर रेपच्या केसेस किती झाल्या, चोरी किती झाली, असे वेगवेगळे जे काही क्राईमचे जे काही आकडेवारी आहे ते आपल्याला देतो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो. आणि त्याचे नवीन प्रमुख बनलेले मित्रांनो आलोक रंजन. कोण बनलेले आलोक रंजन. तर बघा मित्रांनो, मध्य प्रदेश पोलीसचे तिथं डीजी आहे मध्य प्रदेशमध्ये आलोक रंजन. ते आता NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे कोण बनलेले आहे तर नवीन अध्यक्ष बनले. त्यांनी विवेक गोगिया यांची जागा घेतलेली आहे. तर आलोक रंजन यांनी विवेक गोगिया यांची जागा घेतली आणि आता ते NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन अध्यक्ष बनले. NCRB ची स्थापना जी 11 मार्च 1986 मध्ये करण्यात आली. मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि NCRB गृह मंत्रालयाअंतर्गत काम करते. त्यानंतर चौथा क्वेश्चन बघा, भारतातील तिसरा स्वदेशी दाबयुक्त हेवी वॉटर रिएक्टर, प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर जो आहे मित्रांनो तो कुठे कार्यान्वित झालेला आहे तर बघा मित्रांनो, ज्या ठिकाणी अणुऊर्जा तयार केली जाते, ठीक आहे, ज्या ठिकाणी अणुऊर्जा तयार केली जाते त्या ठिकाणी काय असतात अणुभट्ट्या असतात. त्या ठिकाणी काय असतात अणुभट्ट्या असतात आणि या अणुभट्ट्यामध्ये काय केलं जातं प्रेशराइज्ड वॉटरचा वापर केला जातो. कशासाठी तर समजून घ्या, तिथं आपण अणुऊर्जा तयार करत असेल तर समजून घ्या एक चेन रिएक्शन होऊन खूप विस्फोट होऊ नये म्हणून
तिथं प्रेशराइज वॉटरचा वापर जो आहे तो केला जातो किंवा प्रेशराइज वॉटर रिएक्टर जे आहे ते तिथं वापरले जातात. मग आपण जर बघितलं तर आता जो भारतातील तिसरा स्वदेशी दाबयुक्त प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर जो आहे तर त्याचा अलीकडे रावत भाटा राजस्थान या ठिकाणी तो कार्यान्वित झालेला आहे. ठीक आहे, तर एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय. बघा, ही तिसरी अणुभट्टी की ज्या ठिकाणी प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर जो आहे तो आपण बसवलेला आहे. ठीक आहे, आता हेवी वॉटरचा वापर करावाच लागतो चेन रिएक्शन थांबवण्यासाठी, विस्फोट थांबवण्यासाठी. पण आता आपण तशा अणुभट्टीमध्ये रिएक्टरच बसवत आहोत की ज्यामध्ये ऑटोमॅटिक ती रिएक्शन थांबवली जाईल अशा रिएक्टरच्या माध्यमातून. मग पहिले दोन रिएक्टर जे आहे ते गुजरातमधील काकरापारा या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर गुजरातमधील काकरापारा या ठिकाणी पहिले दोन रिएक्टर आहे आणि आता तिसरा रिएक्टर रावत भाटा राजस्थानमध्ये स्थापित करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, राजस्थान विषयी जाणून घेऊया. 30 मार्च 1949 ला स्थापना करण्यात आली. जयपूर राजधानी आहे. भजनलाल शर्मा मुख्यमंत्री आहे. हरिभाऊ किसनराव बागडे राज्यपाल आहे. राजस्थानमधील प्रमुख नद्या जसं की मही नदी, त्यानंतर लुनी नदी, साबरमती नदी. बघा मित्रांनो, तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, या 3 नद्यांपैकी अशी कोणती नदी जी समुद्राला जाऊन मिळत नाही? ठीक आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. यानंतर पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन. सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारने किती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे त्याची अधिसूचना जाहीर केली? तर बघा मित्रांनो, केंद्र सरकारने जवळपास 8 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे आहे तर ते अलीकडे नियुक्त केलेले आहे. ठीक आहे, मग ते मी तुम्हाला दाखवतो की मध्य प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश, मेघालय, केरळ, जम्मू काश्मीर, त्याचबरोबर मद्रास, झारखंड हे जे हायकोर्ट आहे यामध्ये हे जे काही मुख्य न्यायाधीश आहे यांची नियुक्ती करण्यात आलेली. बघा मित्रांनो, इथे अजून एक मुद्दा लक्षात ठेवा की उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून कोण नियुक्त करतं? न्यायाधीशांना उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश म्हणून नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती की राज्यपाल? तर ही नियुक्ती जी आहे ती राष्ट्रपतीच्या माध्यमातून होत असते. बऱ्याचशा मुलांना एक कन्फ्युजन असतं की बघा, असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे ते समजून घ्या राष्ट्रपती मार्फत नियुक्त केले जात असतील आणि उच्च न्यायालयातील राज्यपालामार्फत नियुक्त केले जात असतील. तर हे चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालय असू द्या किंवा उच्च न्यायालय असू द्या, दोघांमध्येही न्यायाधीश जे आहे ते राष्ट्रपती मार्फतच नियुक्त केले जातात. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर बघा मित्रांनो, मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक आहे अरुंधती रॉय यांचं. बघा मित्रांनो, त्यांची जी आई होती अरुंधती रॉय यांची आणि त्यांचं जे काही समजून घ्या रिलेशन होतं, तर या रिलेशनवर प्रकाश टाकणारं पुस्तक आहे मदर मेरी कम्स टू मी. ठीक आहे, आणि हे प्रकाशित केलेले पेंग्विन रँडम हाऊस या पब्लिकेशनने. आता बघा काही महत्वाची पुस्तकं सांगतो जे परीक्षेमध्ये विचारले जातील, ज्यापैकी एक पुस्तकावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. बघा, पहिलं पुस्तक आहे 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स. हे जे आहे ते सुशील कुमार शिंदे यांचं आत्मचरित्र आहे. त्यानंतर एक समंदर मेरे अंदर हे पुस्तक संजीव कुमार जोशी यांचं आहे. त्यानंतर द बार्बी मस्जिद राम मंदिर डिलेमा हे पुस्तक माधव गोडबोले यांचं आहे. इस्रायल वॉर डायरी हे पुस्तक विशाल पांडे यांचं आहे. त्यानंतर स्कल्प्टेड स्टोन हे पुस्तक अश्विन प्रभू यांचं आहे. त्यानंतर व्हाय भारत मॅटर्स यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, तर हे पुस्तक एस जयशंकर यांचं आहे. आणि स्मोक अँड ॲशेस हे पुस्तक अमिताभ घोष यांचं आहे. तर हे काही महत्वाची पुस्तके 2024 मध्ये जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ज्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन जो आहे तो विचारला जाईल. आजच्या लेक्चरमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो आहे, जो पेपरमध्ये दिसला तर काही वैशिष्ट्य मानू लागा. ठीक आहे, असा क्वेश्चन म्हणजे मित्रांनो, भारतीय हवाई दलाने कोणत्या देशासोबत ईस्टर्न ब्रिज 7 हा युद्ध सराव जो आहे तो यशस्वीरित्या पूर्ण केला? कारण हा क्वेश्चन ऑलरेडी 2-3 वेळा येऊन गेलेला आहे. ठीक आहे, तर ईस्टर्न ब्रिज नावाचा युद्ध सराव आहे 7वा, तो भारताने ओमान देशासोबत केलेला आहे. कोणासोबत केलेला आहे? ओमान सोबत केलेला आहे. तर ईस्टर्न ब्रिज 7 काय तर ती तिची आवृत्ती 7वी. हा युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर हा युद्ध सराव जो आहे मसिराह ओमान या ठिकाणी हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता. बघा मित्रांनो, 7वी आवृत्ती भारत आणि ओमान दरम्यान झाला, सप्टेंबर 2024 मध्ये झाला. मसिराह किंवा मजिराह ओमान या ठिकाणी आयोजित करण्यात आला. भारताचे 2 विमान जसे की MiG-29 आणि जॅग्वार सामील झाले होते आणि ओमानचे F-16 आणि हॉक हे 2 विमान यामध्ये युद्ध सरावामध्ये सामील झाले होते. हा एक हवाई दलाचा काय होता तर युद्ध सराव होता. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊ. याची पहिली आवृत्ती 2009 मध्ये ओमान मध्ये आयोजित करण्यात आली होती. 6वी आवृत्ती भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. ही 7वी आवृत्ती जी आहे 2024 मध्ये ओमान मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.
यानंतर 8वा क्वेश्चन, 5वा नदी उत्सव 2024 कुठे आयोजित करण्यात आला? तर बघा मित्रांनो, 5वा नदी उत्सव नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. नवी दिल्ली एका नदीवर वसलेलं आहे. ती नदी कोणती आहे? तर ती नदी आहे यमुना. यमुनेच्या काठी नवी दिल्ली आहे. बघा मित्रांनो, इथे जर बघितलं तर या वर्षीची जो काही नदी उत्सव होता त्याची थीम काय होती? तर नदी उत्सवाची थीम होती रिव्हर्स इन रिव्हर्स मेकिंग ऑफ लाईफलाईन, ही थीम होती. ठीक आहे. आणि नदी उत्सव जो आहे तर तो नद्यांचं महत्व स्पष्ट करण्याचं काम करत असतो. यानंतर 9वा क्वेश्चन, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये भारतीय चित्रपटातील सर्वात यशस्वी चित्रपट स्टार म्हणून कोणाची ओळख झाली आहे? तर बघा मित्रांनो, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये भारतातील सगळ्यात यशस्वी चित्रपट स्टार म्हणून चिरंजीवी कोनिडेला यांची काय करण्यात आलेली? नोंद करण्यात आलेली. आता ती का करण्यात आली? तर यांनी त्यांच्या करिअर मध्ये मित्रांनो तब्बल 156 चित्रपटामध्ये काम केलं, 537 गाण्यांमध्ये काम केलं आणि 24,000 वेळा नृत्य जे आहे ते सादर केलं, म्हणून त्यांची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुलिकली नृत्य कुठे आयोजित केले आहे? तर पुलिकली नृत्य अलीकडे केरळ राज्यामधील त्रिशूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की केरळमध्ये एक सण साजरा करण्यात येतो, ओणम. तर ओणमचा जेव्हा शेवटचा दिवस असतो या सणाचा, त्यावेळी पुलिकली नावाचं नृत्य जे आहे पुलिकली, तर ते आयोजित करण्यात येतं. या नृत्यामध्ये लोक वाघ चित्ता बनतात आणि तो डान्स करत असतात वाघ चित्ता बनून. ठीक आहे. तर हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. वाघ बिबट्याची वेशभूषा घेऊन पुलिकली नृत्यामध्ये सहभाग घेतात लोक. यानंतर पुढे जाऊया. जागतिक गेंडा दिवस 2024 कधी साजरा केला गेला? तर जागतिक गेंडा दिवस जो आहे मित्रांनो तो 22 सप्टेंबरला सेलिब्रेट करण्यात आला. आता गेंड्याच्या जगामध्ये किती प्रजाती आहे असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे 5. यावर्षी थीम सुद्धा मिळती जुळती होती. बघा, 22 सप्टेंबर रोजी जागतिक गेंडा दिवस सेलिब्रेट करण्यात आला. गेंड्याच्या जे काही 5 प्रजाती आहे तर त्याशी संबंधित थीम होती कीप द 5 अलाइव्ह. ठीक आहे, कीप द 5 अलाइव्ह म्हणजे 5 प्रजातींना जगवा अशी थीम होती. गेंडा दिवस सगळ्यात पहिले 2011 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता. त्यानंतर 12वा क्वेश्चन, 25व्या आयफा अवॉर्डचे आयोजन कुठे केले जाईल? तर 25वा आयफा अवॉर्ड जो आहे मित्रांनो तो जयपूर राजस्थानमध्ये आयोजित केला जाईल. तर बघा मित्रांनो, आयफा अवॉर्ड म्हणजे इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमीचा पुरस्कार जो असतो त्याला आयफा अवॉर्ड म्हटलं जातं. शॉर्टकटमध्ये आयफा म्हटलं जातं, इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी. ठीक आहे. आणि त्यांच्या मार्फत वेगवेगळे चित्रपटाशी संबंधित पुरस्कार दिले जातात. तर हा जो 25वा आयफा अवॉर्ड आहे तो राजस्थानची राजधानी जयपूर या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. यासाठी राजस्थान सरकारने 100 कोटी एवढा खर्च राजस्थान सरकार स्वतः करणार आहे. राजस्थानचं जे काही पर्यटन आहे आणि जे काही संस्कृती आहे तर तिथं कुठेतरी लोकांना संस्कृती समजावं की राजस्थानची कशी आहे आणि राजस्थानच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हा जो अवॉर्ड आहे हा राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, यानंतर पुढील प्रश्न आहे, क्वाड लीडर समिट जी आहे 2024 ची ती कुठे आयोजित करण्यात आली? तर ती डेलावेअर युनायटेड स्टेट्स मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, क्वाड मध्ये कोणकोणते देश आहे? तर भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका हे 4 देश जे आहेत ते क्वाड या संघटनेमध्ये आहे. या समिट मध्ये पहिल्या दिवशी जर आपण बघितलं तर क्वाड कॅन्सर मून शॉट हा उपक्रम कॅन्सरचं प्रमाण कमी करण्यासाठी राबवणार आहे क्वाड संघटना. तर हा निर्णय जो आहे तो क्वाड संघटनेने घेतलेला आहे, क्वाड कॅन्सर मून शॉट उपक्रम राबवण्याचा. ठीक आहे. आता बघा, मी क्वाडचे तुम्हाला हे पण सांगतो प्रतिनिधी कोण कोण जमा झाले होते. तर भारताचे माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर जपानचे प्रतिनिधी होते फुमियो किशिदा, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे होते अँथनी अल्बानसी आणि युएसचे होते जो बायडन. यानंतर 14वा क्वेश्चन, अत्यंत महत्वाचा क्वेश्चन, मालमत्तेचं नुकसान कायदा लागू करणारं तिसरं राज्य कोणतं आहे? बघा मित्रांनो, वेगवेगळ्या दंगली होतात आणि दंगलीमध्ये सरकारी मालमत्तेचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. मग असं जर नुकसान झालं तर ज्यांनी ते नुकसान केलं त्यांच्याकडून 8 लाखापर्यंत पैसे घेण्यासाठी आता एक विधेयक जे आहे ते मंजूर झालेले उत्तराखंडमध्ये. कुठे मंजूर झालं? उत्तराखंडमध्ये. तर उत्तराखंडचे राज्यपाल जे गुरमीत सिंग यांनी एका विधेयकाला अलीकडे मंजुरी दिलेली आहे आणि जे काही नुकसान करतील त्यांच्याकडून 8 लाख रुपयापर्यंतचा दंड जो आहे तो घेतला जाणार आहे. आता हा कायदा ऑलरेडी यूपी आणि हरियाणामध्ये लागू आहे. बघा मित्रांनो, उत्तराखंड विषय जाणून घेऊया. 9 नोव्हेंबर 2000 साली उत्तराखंडची स्थापना करण्यात आली. डेहराडून राजधानी आहे, पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्री आहे, गुरमीत सिंग राज्यपाल आहे आणि राज्य फुले ब्रह्मकमळ.
यानंतर 15वा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट अगेन, 400 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा भारताचा 10वा गोलंदाज कोण ठरला, तर तो ठरला मित्रांनो जसप्रीत बुमराह. हार्दिक पांड्याचा विषयच येत नाही इथं, शुभमन गिलचा पण नाही आणि विराट कोहलीचा पण नाही. तर जसप्रीत बुमराह जो आहे तर तो 10वा गोलंदाज ठरलेला आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट घेतलेल्या आहे. तर बांगलादेश विरुद्धात जी काही टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे त्या पहिल्या मॅच मध्ये त्याने हा पराक्रम जो आहे तो नोंदवलेला आहे. सगळ्यात जास्त विकेट घेणारा भारतीय खेळाडू कोण आहे, तर अनिल कुंबळे 953 विकेट. दुसऱ्या क्रमांकावर अश्विन आहे 744 विकेट आणि तिसऱ्या क्रमांकावर हरभजन सिंग आहे 707 विकेट देतोय. बघा 26 सप्टेंबरच्या आपण चालू घडामोडी बघणार आहोत. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली. तर बघा मित्रांनो, श्रीलंकेमध्ये एक महिला पंतप्रधान बनलेले आहे ज्यांचं नाव आहे हरिणी अमरसूर्या. आपण जर बघितलं तर श्रीलंकेच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहे. ठीक आहे, सेकंड वुमन प्राईम मिनिस्टर आहे श्रीलंकेच्या. आपण जर बघितलं तर हरिणी अमरसूर्या यांच्या अलीकडे श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. यांच्या अगोदर श्रीलंकेच्या महिला पंतप्रधान बनलेल्या होत्या सिरिमाओ भंडारनायके आणि या बनलेल्या होत्या 2000 साली. यानंतर आजच्या लेक्चरचं मोस्ट म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, पुणे विमानतळाचं नाव बदलून कोणतं नवीन नाव ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे. तर पुण्याचं जे काही लोहगावचं विमानतळ आहे त्याला आता कोणतं नाव दिले जाणार आहे, तर पुणे विमानतळाला मित्रांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव दिले जाणार आहे. तर तुकाराम महाराजांचं नाव जे आहे मित्रांनो आता ते पुण्याच्या विमानतळाला दिलं जाणार आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला 100% परीक्षेमध्ये हा क्वेश्चन विचारला जाईल. तर शिंदे सरकारने याला मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर संत तुकाराम महाराज एक कवी पण होते आणि भक्ती चळवळीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. याचबरोबर जर बघितलं महाराष्ट्राविषयी प्रश्न होता. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. मुंबई महाराष्ट्राची राजधानी होती. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे तर CP राधाकृष्ण राज्यपाल. यानंतर आता बघा नाव चेंज झालेले. ठीक आहे, पुणे विमानतळाचं नाव आता संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. मग रिसेंटली अशी काही महत्वाची नावं चेंज झालेली आहे ती एकदा अभ्यासून घेऊया. बघा पोर्ट ब्लेअर जे अंदमान निकोबारची राजधानी त्याचं नाव चेंज झालं श्री विजयपुरम असं करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रपती भवनाचा जो दरबार हॉल आहे त्याचं नाव गणतंत्र मंडप असं करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रपती भवनामध्ये अशोक हॉल आहे त्याचं नाव अशोक मंडप करण्यात आलेलं आहे. त्यानंतर अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचं नाव निरंजन शाह स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर अयोध्या रेल्वे स्थानकाचं नाव अयोध्या धाम असं करण्यात आलेलं आहे. आंध्र प्रदेशची नवीन राजधानी आहे अमरावती. तेलंगणाची नवीन राजधानी हैदराबाद. ठीक आहे, तेलंगणाचं ऍक्च्युली नवीन राज्य आहे. त्यानंतर गुजरातचा जो काही सिग्नेचर ब्रिज आहे त्याचं नाव करण्यात आलेले सुदर्शन सेतू. त्यानंतर उत्तराखंडमध्ये जोशीमठ जे शहर आहे त्याचं नाव ज्योतिर्मठ असं करण्यात आलेलं आहे. उत्तराखंडमध्ये कौशल्या कुत्तौली तहसीलचे नाव केचीधाम असं करण्यात आलेलं आहे. तर ही अलीकडे काही महत्वाची नावं जी आहे ती चेंज करण्यात आली, ज्यामध्ये पोर्ट ब्लेअर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, अहिल्यानगर आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर सांगायचं झालं तरी तर सुदर्शन सेतू आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. यावर क्वेश्चन येऊ शकतात. यानंतर पुढे जाऊया. मिस युनिव्हर्स इंडिया 2024 हा किताब कोणी जिंकला, तर मिस युनिव्हर्स इंडिया हा किताब जो आहे मित्रांनो तो रिया सिंगा यांनी जिंकलेला आहे. रिया सिंगा ज्या आहे त्या फक्त 19 वर्षाच्या आहे आणि त्यांनी हा किताब जिंकला. त्यांना हा जो मुकुट जो आहे ठीक आहे मिस युनिव्हर्सचा, मिस युनिव्हर्स इंडियाचा, तर तो कोणी घातलेला आहे, तर 2015 मध्ये उर्वशी रोतेला या मिस युनिव्हर्स इंडिया बनल्या होत्या आणि त्यांनी रिया सिंगा यांच्या डोक्यावर मुकुट जो आहे तो घातलेला आहे त्यांना. त्यानंतर ही स्पर्धा जयपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती. यानंतर पुढे जाऊया. रिया सिंगा ज्या आहे तर त्या आता मिस युनिव्हर्स स्पर्धा जी असणार आहे, जागतिक जी स्पर्धा असणार मिस युनिव्हर्स, तर त्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारे रिया सिंगा. ठीक आहे, तर बघा तुम्हाला एक फॅक्ट सांगतो, मिस युनिव्हर्स इंडिया ही स्पर्धा जी व्यक्ती जिंकते तर ती मिस युनिव्हर्स ही जी काही जागतिक स्पर्धा आहे त्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते. आणि मिस इंडिया ही स्पर्धा जी महिला जिंकते ती पुढे जाऊन मिस वर्ल्ड मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत असते. तर हा एक पॉइंट एक्स्ट्रा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. अलीकडच्या जे काही मेन स्पर्धा आहे तर त्या आता आपण बघूया. त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, रिया सिंगा या अहमदाबाद गुजरात मधील
त्यानंतर आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलो होतं मिस इंडिया वर्ल्ड वाईड बनलेले आहे ध्रुवी पटेल. त्यानंतर मिस वर्ल्ड सध्याच्या आहे क्रिस्टिना पिस्कोवा, चेक प्रजासत्ताकच्या आहे त्या चेक रिपब्लिकच्या. त्यानंतर मिस युनिव्हर्स 2023 आहे सेनिस पेलासिओस. यानंतर पुढे जाऊया. आता बघा दुलीप ट्रॉफी किंवा दलीप ट्रॉफी जी आहे 2024 त्याचं विजेतेपद कोणी पटकावलं. तर बघा मित्रांनो, दुलीप ट्रॉफी जी आहे ती भारताच्या ए संघाने जिंकलेली. भारताचे ए संघाने भारताच्या सी संघाला हरवलेले. भारताचा ए संघाचा कॅप्टन होता मयंक अग्रवाल आणि सी संघाचा कॅप्टन होता ऋतुराज गायकवाड. ठीक आहे, ऋतुराज गायकवाड. तर अशा प्रकारे ए संघाने सी संघाला 132 रनांनी हरवलेले. किती? 132. तर इथं बघा भारताच्या ए संघाने दुलीप ट्रॉफी जी आहे तिचं विजेतेपद जिंकलेलं आहे. त्यांनी सी संघाला हरवलं. सी संघाचा कर्णधार होता ऋतुराज गायकवाड, ए संघाचा कर्णधार होता मयंक अग्रवाल. यामध्ये जर बघितलं तर फायनल मॅच मध्ये एकदम शाश्वत रावत याने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकवलं म्हणून त्याला सामनावीराचा किताब जो आहे तो मिळालेला आहे. दुलीप ट्रॉफी ही स्पर्धा खूप जुनी आहे. 1961-62 पासून बीसीसीआय मार्फत आयोजित केली जाते. एक प्रथम श्रेणी फर्स्ट क्लास क्रिकेटचा एक प्रकार आहे. ठीक आहे, आणि सध्याचा विजेता भारत ए आहे. यानंतर अलीकडे ज्या काही क्रीडा स्पर्धा झाल्या त्याविषयी मी तुम्हाला माहिती देतो. जसं की 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 चे विजेते पुरुष आणि महिलांमध्ये कोण आहे, तर भारत आहे. कालच्याच लेक्चरमध्ये आपण हे बघितलं होतं. त्यानंतर पॅरिस पॅरालिम्पिक 2024च्या पदक तालिकेमध्ये भारताचं स्थान काय आहे, तर भारताचं स्थान आहे 18वं आणि भारताने 29 मेडल जिंकले. मग 29 मध्ये किती गोल्ड, किती सिल्वर आणि किती ब्रॉन्झ हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. 2024 मध्ये पाचव्यांदा पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफीचं विजेतेपद कोणी जिंकलं, तर भारताने जिंकलं. ही चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली होती, चीनमध्ये. भारताने कोणाचा पराभव केला, तर चीनचा पराभव केला. यानंतर चौथ्या दक्षिण आशियाई ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये पहिले स्थान कोणी प्राप्त केलं, तर दक्षिण आशियाई ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये भारताने पहिले स्थान प्राप्त केलं. मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की पाकिस्तानला आणि भूटानला एकही पदक मिळालं नव्हतं. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताचं स्थान काय होतं, तर पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताचं स्थान 71 होतं. भारताने 6 पदकं जिंकले, ज्यामध्ये 1 सिल्वर मेडल होतं आणि 5 कांस्य पदकं होते. त्यानंतर मित्रांनो इथे जर बघितलं तर 133वा ड्युरंट कप 2024 कोणी जिंकला, तर नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबने जिंकला. आयसीसी पुरुष T20 विश्वचषक कोणी जिंकला, तर भारताने जिंकला. भारताचा कॅप्टन कोण होता, रोहित शर्मा. IPL कोणी जिंकलं 2024 मध्ये, तर कोलकाता नाईट रायडर्सने जिंकलं. त्यानंतर 2024 मध्ये थॉमस आणि उबर कप कोणी जिंकला, तर तो चीनने जिंकला. थॉमस कप हा पुरुषांचा बॅडमिंटन स्पर्धा आहे. उबर कप ही महिलांची बॅडमिंटन स्पर्धा आहे. दोन्ही चीनने जिंकलेली आहे. महिला प्रीमियर लीग WPL 2024 ची विजेती कोण होती, रॉयल चॅलेंजर बँगलोर. तर अशा प्रकारे मेन स्पोर्ट अफेअर्स जे आहे ते आपले इथं कव्हर झालेले आहे. 5वा क्वेश्चन, कोणत्या भारतीय चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार 2025 साठी अधिकृतपणे मानांकन मिळालेले आहे. म्हणजे भारतातर्फे एक चित्रपट ऑस्कर साठी पाठवण्यात आलेला आहे. तो आहे मित्रांनो लापता लेडीज. लापता लेडीजचे डायरेक्टर कोण आहे, तर लक्षात ठेवा किरण राव या लापता लेडीजच्या डायरेक्टर आहे. याला ऑस्कर मध्ये कोणी पाठवलं, तर फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ऑस्कर मध्ये पाठवलं. 2024 मध्ये ऑस्कर कोणत्या चित्रपटाने जिंकला होता, तर ओपनहायमरने 2024 मध्ये ऑस्कर जिंकला होता. यानंतर 6वा क्वेश्चन, जागतिक बँकेने फंड टू रिस्पॉन्स टू लॉसेस अँड डॅमेजचे पहिले संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली. तर बघ आपण एक फंड बनवलेला आहे. फंड म्हणजे त्यामध्ये पैसा जमा होणार आहे. हा फंड कशाशी संबंधित आहे, तर रिस्पॉन्स टू लॉसेस अँड डॅमेज. एखाद्या देशामध्ये नैसर्गिक आपत्ती आली तर तो देश होतो डॅमेज आणि त्या देशाला काय होतो, लॉस. तर तो लॉस भरून काढण्यासाठी अर्जंट काय करायचं, रिस्पॉन्ड करायचं. रिस्पॉन्ड कशाच्या माध्यमातून करायचं, तर पैसा इथं काय करायचा, या फंड मध्ये जमा करायचा. आणि या फंड मध्ये त्या देशाला मदत करण्यासाठी जो काही पैसा जमा होईल तर तो पैसा त्या देशाला दिला जाईल आणि मग तो देश तो पैशाचा वापर करून आपले जे काही लॉस झालेला आहे ते भरून काढण्याचा प्रयत्न करेल. जीवित आणि संपत्तीची जी काही हानी होत असते, ठीक आहे, तर जीवित हानी तर काही करता येत नाही, पण संपत्ती म्हणजे ब्रिज, रोड हे परत बनवले जाऊ शकतात. त्यासाठी हा पैसा वापरला जाईल. आणि याचे पहिले संचालक, या फंडचे पहिले संचालक बनलेले इब्राहिम शेख डियोंग. ठीक आहे, तर इब्राहिम शेख डियोंग जे आहे तर ते तोटा आणि नुकसानीला प्रतिसाद देण्यासाठीचा जो काही निधी आहे तर त्याचे पहिले संचालक बनलेले आहे. हा निधी 2022 मध्ये तयार करण्यात आला होता. जागतिक बँकेमार्फत हा निधी आता हँडल केला जातो. जागतिक बँकेची स्थापना जुलै 1944 मध्ये करण्यात आली. वॉशिंग्टन DC हे त्याचं मुख्यालय आहे. अजय बंगा अध्यक्ष आहे. अंशुला कांत CEO आहे
आणि जागतिक बँकेचे सदस्य देश आहे 189. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 16वी ASO/SAI असेंब्लीचे उद्घाटन कुठे केलं? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ASO/SAI असेंब्लीचं उद्घाटन नवी दिल्ली या ठिकाणी केलं आहे. आता ASO/SAI चा फुल फॉर्म काय आहे? तर ASO म्हणजे एशियन असोसिएशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्शुरन्स. तर असा ASO/SAI चा एक ऍक्च्युअली फुल फॉर्म आहे. या संमेलनामध्ये 16व्या संमेलनामध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं? तर भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक गिरीश चंद्र मुर्मू यांनी भारताचं काय केलेलं आहे? प्रतिनिधित्व केलेलं आहे. याचं उद्घाटन अलीकडे दिल्लीमध्ये कोणी केलं? अध्यक्ष द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. ASO/SAI ची जेव्हा स्थापना करण्यात आली त्याचे सदस्य होते 11. स्थापना करण्यात आली होती 1979 मध्ये. आता त्याचे सदस्य देश 48. यानंतर 8वा क्वेश्चन, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे प्रमुख कोण बनलेले आहे? जिथं IPS होणारे जे कोणी IPS होतं त्यांना जिथं ट्रेनिंग दिली जाते ती अकादमी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी. आणि याचे नवीन अध्यक्ष किंवा नवीन संचालक प्रमुख बनलेले आहे अमित गर्ग. अमित गर्ग यांनी बघा, तर अमित गर्ग हे नाव लक्षात ठेवायचं आहे, IPS आहे स्वतः. आता बघा, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी बाबत मी तुम्हाला सांगतो. ही पहिली तर लोकेशन लक्षात ठेवा, हैदराबाद मध्ये आहे. स्थापना 15 सप्टेंबर 1948 मध्ये करण्यात आलेली आहे आणि गृह मंत्रालयाअंतर्गत ही सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येते. 9वा क्वेश्चन, पाण्याची समस्या सोडवण्यासाठी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री नगर उन्नती योजना सुरू केली? तर मुख्यमंत्री नगर उन्नती योजना जी आहे ती त्रिपुराने सुरू केली आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री कोण आहे? माणिक सहा यांनी योजना सुरू केली, नगर उन्नती योजना. या योजनेच्या माध्यमातून त्रिपुरामधील 12 शहरांमधील 75,000हून अधिक लोकांचा जीवनामध्ये पाण्याची कमतरता आहे. तर ती कमतरता भागवण्यासाठी त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढील 3 वर्षामध्ये मोठमोठी पावलं जी आहे ती उचलण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, यासाठी आशियाई विकास बँक ADB एशियन डेव्हलपमेंट बँक 530 कोटींची मदत करणार आहे त्रिपुरा सरकारला मुख्यमंत्री नगर उन्नती प्रकल्पासाठी, योजनेसाठी. त्रिपुरा स्थापना 21 जानेवारी 1972 मध्ये करण्यात आली. आगरताळा राजधानी, माणिकसा मुख्यमंत्री, यनेंद्रसेन रेड्डी जे आहे ते राज्यपाल आहे आणि लोकनृत्य आहे होजागिरी, ममिता, हॅक, संगराई. त्याचबरोबर प्रमुख सण आहे गारिया पूजा, ची पूजा, हॉर्निबल, उनाकोटी. त्याचबरोबर त्रिपुरामध्ये लोकसभेची जागा आहे 2, राज्यसभेची जागा आहे 1 आणि विधानसभेची जागा आहे 60. त्रिपुरामध्ये विधान परिषद आहे का? तर नाही. यानंतर 10वा क्वेश्चन, इन्व्हेस्ट इंडियाचं नवीन कार्यालय कोणत्या देशात प्रस्थापित झाले? आता इन्व्हेस्ट इंडिया काय आहे? तर भारतामध्ये दुसऱ्या देशाच्या लोकांना इन्व्हेस्ट करण्यासाठी प्रवृत्त करणं, यासाठी इन्व्हेस्ट इंडियाची स्थापना करण्यात आली. त्याचं नवीन कार्यालय जे आहे मित्रांनो ते सिंगापूरमध्ये अलीकडे त्याचं उद्घाटन करण्यात आलं. त्याचं उद्घाटन पियुष गोयल यांनी केलेलं आहे. तर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी त्याचं उद्घाटन सिंगापूरमध्ये केलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, सिंगापूर विषयी जाणून घेऊया. सिंगापूरची राजधानी सिंगापूर सिटी, चलन आहे सिंगापूर डॉलर, पंतप्रधान आहे लॉरेन्स ओंग आणि तिथले राष्ट्रपती आहे थुरुमन शनमुगरत्नम. यानंतर 11वा क्वेश्चन, जागतिक फार्मासिस्ट दिवस 2024 कधी साजरा केला गेला? तर जागतिक फार्मासिस्ट दिवस जो आहे तो 25 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. याची थीम आपल्याला विचारली जाऊ शकते, तर फार्मासिस्ट मीटिंग ग्लोबल हेल्थ नीड्स. तर अशी याची थीम होती. बघा, फार्मासिस्ट जे असतात, मेडिकल वाले जे असतात किंवा औषध गोळ्या देणारे लोक जे असतात, तर त्यांच्या भूमिकेबाबत जास्तीत जास्त लोकांना जागरूक करणं यासाठी 25 सप्टेंबरला जागतिक फार्मासिस्ट डे जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर सिंगापूर ग्रँड प्रिक्स 2024 चे विजेतेपद कोणी जिंकलेले? तर बघा मित्रांनो, F1 कार रेसिंग तुम्हाला माहित असेल, तर त्याची स्पर्धा होती सिंगापूर ग्रँड प्रिक्स आणि ही स्पर्धा जिंकलेली आहे लँडो नॉरिसने. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे मॅक्स वत्सपन आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे ऑस्कर पियास्त्री. तर 3rd, 2nd and 1st लँडो नॉरिस जो आहे तो पहिल्या क्रमांकावर राहिला होता या रेसमध्ये. यानंतर पुढे जाऊया 13वा क्वेश्चन, 2024च्या 32व्या एकलव्य पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली? तर 32वा एकलव्य पुरस्कार मिळालेला आहे प्रतिशा रे यांना. बघा मित्रांनो, प्रतिशा रे यांना एकलव्य पुरस्कार मिळालेला आहे. त्या एक स्विमर, जलतरण म्हणजे स्विमिंग करत असतात, ठीक आहे. यांनी मागच्या 2 वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी केली म्हणून त्यांना एकलव्य पुरस्कार मिळालेला आहे. 7 लाख रुपये बक्षीस दिलं जातं एकलव्य पुरस्कारामार्फत. एकलव्य पुरस्कार का दिला जातो, कुणाला दिला जातो? हा ओडिशा सरकारमार्फत दिला जाणारा एक पुरस्कार आहे.
ओडिशामधील जे खेळाडू मागच्या 2 वर्षामध्ये बेस्ट कामगिरी करतात त्यांना हा पुरस्कार जो आहे 1993 पासून दिला जातो, एकलव्य पुरस्कार. यावर्षी प्रतिशारी यांना मिळाला. त्यानंतर 14वा क्वेश्चन, ओलेग कोनोनेस्को आणि निकोलाई चुब यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम केलेला आहे ते कोणत्या देशाचे? तर बघा एवढी किचकट नाव आहे ओलेग आणि निकोलाई, तर हे मित्रांनो आहे रशियाचे. कुठले आहे? रशियाचे. यांनी तब्बल अंतराळामध्ये राहण्याचा 374 दिवसांचा विक्रम जो आहे तो मोडलेला आहे. फक्त सुरुवातीची नाव लक्षात ठेवलं तरी चालेल, ठीक आहे. ते बाकीच्या आडनावांतील किचकट आहे. ओलेग आणि निकोलाई यांनी विक्रम केलेला आहे. 374 दिवसांपेक्षा जास्त काळ त्यांनी अंतराळामध्ये घालवलेला आहे. यापूर्वी हा विक्रम 3 अंतराळांच्या नावावर होता. त्यांनी 300 बघा 70 दिवस 21 तास आणि 22 मिनिटं अंतराळामध्ये तिथं समजून घ्या राहिले होते. आणि आता 374 दिवस राहून जर बघितलं ओलेग आणि निकोलाई चुब यांनी हा रेकॉर्ड तयार केलेला आहे, ठीक आहे. 374 दिवसाचा नाही 370 दिवसाचा त्यांनी रेकॉर्ड जो आहे तो मोडलेला आहे. आता यापूर्वी कोणाच नावावर होता? तर सर्गेई, दिमित्री आणि फ्रान्सिस्को यांच्या नावावर हा रेकॉर्ड होता. यांची नावं लक्षात नाही ठेवली तरी चालेल. रशियाचे अंतराळवीर होते, ठीक आहे. तर त्यामुळे रशियाविषयी माहिती घेऊया. मॉस्को रशियाची राजधानी आहे. रशियन रुबल चलन आहे. व्लादिमीर पुतिन तिथले राष्ट्रपती आणि मिखाईल मिशुस्टिन पंतप्रधान. यानंतर 15वा आणि परत एकदा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, भारताने पहिल्या CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड पासून मेथेनॉल बनवण्याचा प्लांट जो आहे त्याचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर भारताने आपला जो पहिला CO2 टू मेथेनॉल प्लांट जो आहे तर त्याचं उद्घाटन अलीकडे कुठे झालेलं आहे? तर पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो, जवळपास 1.4 टन प्रतिदिन कार्बन डायऑक्साइडला मिथेनॉल मध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे. आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून कार्बनचं उत्सर्जन दिवसेंदिवस कमी केलं जाणार आहे. तर मित्रांनो अभ्यास करूया 28 सप्टेंबरच्या चालू घडामोडीचा. मग इथं पहिला क्वेश्चन आहे, ABHED नावाने हलके वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित करण्यासाठी IIT दिल्लीच्या संशोधकांसोबत कोणी सहकार्य केलं आहे? तर बघा मित्रांनो सिंपल की ABHED नावाचं हलकं बुलेट प्रूफ जॅकेट जे ते विकसित केलेलं आहे. तर IIT दिल्ली आणि कोणी मिळून ते विकसित केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, इस्रो जर बघितली ते अंतराळाशी संबंधित काय आहे तर इथं आपण म्हणूया संस्था आहे. BPCL जर बघितलं तर ऑइलशी संबंधित, पेट्रोलियमशी संबंधित संस्था आहे. त्यानंतर टाटा आणि DRDO, तर टाटाचे डिफेन्सशी संबंधित काही प्रोजेक्ट असतात पण खूप सारे प्रोजेक्ट नाही. मग डिफेन्सशी संबंधित जर आपण बघितलं तर इथं DRDO आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. तर DRDO आणि IIT दिल्ली यांनी काय केलेलं आहे, एक 8 ते 9 किलो वजनाचं बुलेट प्रूफ जॅकेट. आता सर तुम्ही हलकं म्हटले आणि त्यात तुम्ही म्हणताय 8 ते 9 किलो वजनाचं, तर बुलेट प्रूफ जॅकेटचं वजन 20-25 किलो पर्यंत सुद्धा जाऊ शकतं, एवढं वजन असतं त्याचं. आणि हे फक्त 8 ते 9 kg पर्यंतचं बुलेट प्रूफ जॅकेट जे आहे तर ते डेव्हलप करण्यात आलेलं आहे ABHED. आता ABHED फुल फॉर्म काय आहे तर ऍडव्हान्स बॅलिस्टिक फॉर हाय एनर्जी डिफेक्ट, ठीक आहे. तर अशा प्रकारचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, ऍडव्हान्स बॅलिस्टिक फॉर हाय एनर्जी डिफेक्ट. यानंतर बघा कोणी डेव्हलप केलं हे आपण बघितलेलं आहे. हे जर बघितलं हे जॅकेट पॉलिमर आणि बोरॉन कार्बाइड सिरॅमिक या मटेरियल पासून बनलेलं आहे. याचं वजन जे ते 8.2 किलो ते 9 म्हणजे 9.5 किलोच्या आसपास याचं वजन असणार आहे. आणि हे शरीराला 360 डिग्री म्हणजे सगळ्या बाजूंनी संरक्षण देण्याचं काम करणार आहे. यानंतर आता DRDOची स्थापना बघूया. 1958 ला स्थापना, नवी दिल्लीमध्ये मुख्यालय, अध्यक्ष आहे समीर व्ही कामत. आता आपण असे काही DRDOचे प्रोजेक्ट बघू की जे परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. जसं की बघा टँक, जो काही टँक असतो, रणगाड असतो जोरावर नावाचा, तर त्याची यशस्वी चाचणी कुणी केलेली आहे तर DRDOने केलेली. बघा इतिहासात एक जोरावर नावाचा फेमस हत्ती होता, त्यावरून हे नाव जे आहे ते ठेवण्यात आलेले. त्यानंतर दुर्गा 2 या स्वदेशी लेझर शस्त्राची चाचणी कोणी केली तर DRDOने, ठीक आहे. लेझर शस्त्र कोणी बनवलं आणि त्याचं नाव काय तर लक्षात ठेवा, दुर्गा, ठीक आहे. आणि आता दुर्गा 2 त्याचा अपडेटेड व्हर्जनची अलीकडे चाचणी करण्यात आलेली. स्वदेशी असॉल्ट रायफल ज्याचं नाव आहे उग्रम, ठीक आहे, हे कोणी लॉन्च केलं तर DRDOनेच उग्रम नावाची रायफल जी ती बनवलेली. अग्नि प्राईम या अग्नि मिसाईलची चाचणी कोणी केलेली आहे तर DRDOने केलेली आहे. यानंतर बघा मध्यम श्रेणी मायक्रोवेव्ह ऑब्झर्व्हर चाफ रॉकेट जे आहे तर ते जे आहे ते नौदलाला कुणी दिलेलं आहे. बघा इथं उच्चार माझं थोडं चुकलं असेल तर ऍडजस्ट करा.
ते सुद्धा DRDOने रॉकेट बनवलेलं आहे मध्यम श्रेणीचं. आपण जर बघितलं मायक्रोवेव्ह ऑब्झर्व्हर चाफ रॉकेट जे आहे त्याला MOCR म्हणून ओळखलं जातं. तर हे नौदलाला कोणी दिलेलं आहे तर DRDOने. तर हे रॉकेट नौदलाशी संबंधित हे सुद्धा लक्षात ठेवू शकता. त्यानंतर चांदीपूर ओडिशा येथे स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणी केली तर ती सुद्धा DRDOने केलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे मिसाईल वगैरे बनवण्यामध्ये DRDO पुढे आहे. जसं की आपण जर बघितलं तर भारतीय नौदलाने ओडिशातील बालासोरच्या किनाऱ्यावर सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पिडो क्षेपणास्त्राची चाचणी कोणी केली तर DRDO. आता बघा मिसाईलशी संबंधित जर बघितलं तर मोस्टली मिसाईल DRDO बनवतात आणि मोस्टली चाचणी जी आहे त्या ओडिशामध्ये चांदीपूर या ठिकाणी होत असतात. कुठं ओडिशामधील चांदीपूर या ठिकाणी किंवा ओडिशामध्ये APJ अब्दुल कलाम जे बेट आहे APJ अब्दुल कलाम बेट ज्याचं जुनं नाव होतं व्हीलर बेट. काय नाव होतं व्हीलर बेट. या ठिकाणी मोस्टली सगळ्या चाचण्या ज्या आहे त्या करण्यात येतात. जसं की नवीन पिढीचे न्यू जनरेशनचं नाग मिसाईल जे त्याची चाचणी चांदीपूर ओडिशा येथे DRDOने केली. 1 जानेवारी 2024 रोजी DRDOचा कितवा स्थापना दिवस सेलिब्रेट करण्यात आला तर 66वा स्थापना दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. चला आता दुसरा क्वेश्चन बघूया. 2024 ते 27 साठी एशियन असोसिएशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्शुरन्स, आपण यावर मागच्या लेक्चरमध्ये प्रश्न बघितला होता बघा. ASOSAI चे अध्यक्षपद कोणी स्वीकारलं तर आपण बघितलं तो ASOSAI ची जी काही परिषद आहे ती भारतामधील नवी दिल्ली या ठिकाणी भरली होती आणि तिचं उद्घाटन जे आहे ते आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं होतं. मग आता याचं जे अध्यक्षपद आहे मित्रांनो ते कोण भूषवणार आहे तर तो भारत भूषवणार आहे आणि भारतातर्फे कोण अध्यक्ष असणार आहे ते गिरीशचंद्र मुर्मू हे त्याचे अध्यक्ष असणार आहे. तर बघा मित्रांनो आता बघा जे काही कंट्रोलर ऑडिटर जनरल असतात आता हे नेमकं काय करत असतात तर बघा सरकार किती खर्च करतं, सरकारचं कोणतं मंत्रालय कोणता विभाग किती खर्च करतो, देशातील कंपन्या किती खर्च करतात हे बघण्याचं काम जे आहे ते कॅगचं असतं. कोणाचं असतं कॅगचं असतं. आणि मग त्याविषयी एक संस्था आहे जी आशिया खंडातील संस्था आहे. आशिया खंडात जे काही देश आहे त्यांनी मिळून एक स्थापन केलेली संस्था आहे की आपण ऑडिटशी संबंधित म्हणजे हे जे खर्च कोण किती खर्च करतं कुणाला किती इन्कम कुठून येतो हे सगळं जे काही आपण तपासतो ऑडिट करतो वेगवेगळ्या कंपन्यांचं ते कसं इम्प्रूव्ह करू शकतो डे बाय डे. त्यामध्ये काही लोक पैशाची चोरी करतात, काळा पैसा जमावतात, तर ते कसं आपण आयडेंटिफाय करू शकतो याविषयी हे सगळे देश एकत्र येऊन एका संस्थेमध्ये काम करतात. त्या संस्थेचं नाव आहे ASOSAI एशियन असोसिएशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्शुरन्स. ठीक आहे. त्याचे अध्यक्ष कोण असणार आहे गिरीशचंद्र मुर्मू जे सध्याचे भारताचे काय आहे कॅग आहे. आता या संस्थेचे किती सदस्य देश आहे 48. ठीक आहे. आणि ही आशिया खंडातील सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था आहे. यानंतर बघा फुल फॉर्म बघा ASOSAI चा एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन. यानंतर कॅगचा फुल फॉर्म काय असतो कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. बघा याचं तुम्हाला कलम सांगायचंय. भारतीय राज्यघटनेमध्ये याचे 4 कलम दिलेली. ठीक आहे. ते कुठपासून कुठपर्यंत ती 4 कलम आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे. तर याचे 4 कलम आहे. त्याचबरोबर कॅग विषयी माहिती कोणत्या भागामध्ये दिलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये हे आजचा होमवर्क क्वेश्चन मध्ये हा एक क्वेश्चन तुम्हाला ऍड करायचा आहे. यानंतर पुढे जाऊया तिसरा क्वेश्चन. कोणत्या राज्याने मानकेडिया समुदायाला 6व्या विशेष असुरक्षित आदिवासी गटाचा दर्जा दिला आहे. तर बघा मित्रांनो आपल्याकडं असुरक्षित आदिवासी गटाचा जो दर्जा आहे तो काही आदिवासी बांधवांना दिला जातो. मग तो काय असतो तर बघा मित्रांनो जे आदिवासी बांधव पूर्णतः जगण्यासाठी निसर्गावर अवलंबून असतात. ठीक आहे. तर त्यांना काय केलं जातं तर त्यांना निसर्गाशी संबंधित गोष्टी वापरायला संमती दिली जाते. फॉर एक्झाम्पल एखादा गेला माणूस आणि सरकारी जंगलामधून त्याने काय केलं लाकूड तोडायला लागला तर तिथं समजून घ्या त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. पण असुरक्षित गटामध्ये येणारे जे काही बांधव आहे तर त्यांनी जर ते गोष्टी केल्या तर ते त्यांच्या जगण्याचा एक पार्ट आहे म्हणून त्यांना त्यामधून सूट दिली जाऊ शकते. ठीक आहे. तर इथं जर आपण बघितलं असुरक्षित आदिवासी गटाचा दर्जा जो आहे तो मानकेडिया समुदायाला मिळाला. हा समुदाय मित्रांनो ओडिशामधील आहे. हा कुठला आहे तो ओडिशामधील. तो ओडिशामधील मानकेडिया समुदायाला 6वा विशेषतः असुरक्षित आदिवासी गटाचा दर्जा जो आहे तो दिलेला आहे. मग त्यांना आता वन हक्क कायद्यानुसार जंगलामधील जे काही गोष्टी आहे तर त्या वापरता येणार आहे. मानकेडिया हा जो काही आदिवासी समुदाय मित्रांनो तो प्रामुख्याने दोरी बनवण्याचं काम करतो. लहान प्राण्यांना सापळ्यात अडकवण्याचं त्यांना खाण्याचं. ठीक आहे.
ह्या गोष्टीसाठी हा आदिवासी समुदाय जो आहे तो ओळखला जातो. यानंतर बघा ओडिशा विषयी आता महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. कंटिन्यू चर्चेमध्ये असतो ओडिशा. तर बघा ओडिशाने एक योजना सुरू केलेली आहे जिचं नाव आहे सुभद्रा योजना. ठीक आहे, आपल्या लाडकी बहीण योजनाप्रमाणेचे. यानंतर कोणत्या राज्याने चौथा राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सव आयोजित केला? तर ओडिशाने केला. त्यानंतर उत्कल दिवस म्हणजेच ओडिशा दिवस कधी साजरा केला जातो? तर 1 एप्रिलला. त्याचबरोबर जर बघितलं भारतातील पहिलं इंडोर ॲथलेटिक्स अँड जलचर केंद्र कुठं त्याचं उद्घाटन कुठे करण्यात आलं? तर ओडिशामध्ये. तर बघा ॲथलेटिक्स ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा असतात जसं की रनिंग असतं, भालाफेक असतं, गोळाफेक असतं, उंच उडी असतं, या सगळ्या स्पर्धेसाठी इंडोर स्टेडियम म्हणजे एकच स्टेडियम पॅक एकदम स्टेडियम जे आहे ते ओडिशामध्ये बनवलेलं आहे, ज्यामध्ये स्विमिंगसाठी सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. आणि अशा प्रकारचं भारतातील पहिले स्टेडियम ओडिशाने बनवलेलं आहे. ओडिशामधील पदवीधरांसाठी ओडिसरो प्रकल्प कोणी सुरू केला? तर धर्मेंद्र प्रधान यांनी. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री आहे. यानंतर पुढे जर बघितलं कोणत्या राज्याने विविध सरकारी विभागामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी अतिरिक्त 10 दिवसाची प्रासंगिक रजा जाहीर केली? तर ती ओडिशाने केलेली आहे. तर ज्या काही गव्हर्नमेंट सर्वंट महिला आहे त्यांना 10 दिवसाची एक्स्ट्रा जी रजा आहे ती ओडिशा सरकारने मंजूर केलेली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर पहिलं आपल्या देशातील स्किल इंडिया सेंटर कुठे सुरू होणार आहे, ज्याचं उद्घाटन श्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेले? तर हे संबळपूर ओडिशामध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर कोणत्या राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील लाल मुंगीची जी चटणी तिला अलीकडे GI टॅग मिळाला? तर ही लाल मुंगीची चटणी ओडिशामधील मयूरभंज या जिल्ह्यामध्ये फेमस आहे. भारतातील पहिलं राईस ATM जे आहे ते कोणत्या राज्यात सुरू झालं? ओडिशामध्ये. जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कुठे सुरू झाली? तर ती ओडिशामध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कुठे सुरू झाला? तर तो ओडिशामध्ये. यानंतर जर बघितलं तर सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पामध्ये ब्लॅक टायगर सफारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. यानंतर चौथा क्वेश्चन मित्रांनो, कोणत्या राज्याने नीलगाय आणि रानडुकरांच्या दहशतीपासून मुक्त होण्यासाठी त्यांना मारण्याची परवानगी दिली? आपण मागेच एक क्वेश्चन बघितला होता की दुष्काळापासून वाचण्यासाठी हत्तींना मारण्याची परवानगी एका देशाने दिलेली आहे. तो देश कोणता हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि त्यावर आपण बरीचशी चर्चा केली, तुम्ही तुमचं मत सांगितलं. ठीक आहे, मग आपल्या देशात पण तेच बऱ्यापैकी होतंय, फक्त कारण वेगळे. बघा आपल्या देशामध्ये नीलगाय आणि रानडुकरांनी काय करतात? शेताचं नुकसान करतात. त्यामुळे त्यांना मारण्याची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे. ही बिहार सरकारमार्फत ही परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा नीलगाय आणि रानडुकरांना मारण्याची परवानगी बिहार सरकारने दिली आहे. बिहार विषयी जाणून घेऊया. बिहारची स्थापना 22 मार्च 1912, राजधानी पटना, मुख्यमंत्री नितीश कुमार, त्यानंतर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर राज्यपाल आहे, त्यानंतर राष्ट्रीय उद्यान तिथे आहे वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर बिहारचे प्रमुख सण आहे छठपूजा, सोनपूर प्राणी मेळा, बिहुला उत्सव आणि राजगीर सण. यानंतर बघा पाचवा क्वेश्चन, भारतीय लष्कराने उंच भागांसाठी हिमड्रोन थॉनची चाचणी कुठे केली? तर बघा मित्रांनो भारत सरकार जे आहे ते एक प्रदर्शन आयोजित करतं. ठीक आहे, प्रदर्शनाचं नाव काय? हिमड्रोन थॉन. मग या प्रदर्शनामध्ये समजून घ्या, तुम्ही जर एखादा चांगला ड्रोन बनवला असेल तर तुम्ही काय करायचं, या प्रदर्शनामध्ये घेऊन जायचं आणि तुमचा जो काही ड्रोन वगैरे असेल तर तो भारतीय सैन्याला दाखवायचा. ठीक आहे, तर मग हे ड्रोनचं प्रदर्शन भरवलं जातं आणि सैन्याला जे काही चांगले ड्रोन वाटतील, ठीक आहे, उंच भागामध्ये समजा निगराणी ठेवण्यासाठी किंवा लष्कराच्या दृष्टीने महत्वाचे जर ड्रोन वाटले तर ते ड्रोन लष्कर आपलं भारतीय लष्कर जे आहे ते सिलेक्ट करेल आणि त्याच्या उत्पादनासाठी तुम्हाला काय करेल तर पैशाची मदत करेल. म्हणजे तुमचा जर स्टार्टअप असेल तर त्याला बूस्ट मिळू शकतो ड्रोनचा स्टार्टअपला. मग आपण जर बघितलं तर यासाठी हिमड्रोन थॉन नावाचा जे काही प्रदर्शन आहे किंवा जो काही कार्यक्रम आहे तो कुठे आयोजित करण्यात आला? लडाखमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. ही याची दुसरी आवृत्ती म्हणजे दुसऱ्यांदा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये 20हून जास्त स्वदेशी ड्रोन निर्मात्यांनी सहभाग घेतलेला आहे. मग हा कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय? ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराने जास्त उंची असलेल्या भागात लष्करी ऑपरेशन मध्ये क्रांती घडवून आणणे. यानंतर बघा लडाख विषयी जाणून घेऊया. आता लडाखशी संबंधित काही चालू घडामोडी चर्चेमध्ये त्या सगळ्या बघूया. बघा लडाख हा भारताचा काय एक केंद्रशासित प्रदेश आहे. 31 ऑक्टोबर 2019 ला लडाखची स्थापना झाली. लडाखची राजधानी काय आहे? लेह आहे. त्यानंतर राज्यपाल कोण आहे? BD मिश्रा, त्यांना नायब राज्यपाल म्हटलं जातं. त्यानंतर जर बघितलं लडाखची सीमा किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेशाला लागलेली आहे तर एक राज्य हिमाचल प्रदेश आणि एक केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर. त्यानंतर जर बघितलं लडाखची राजधानी काय आहे? लेह आहे. त्यानंतर खापा चान म्हणून कुणाला ओळखलं जातं तर खापा चान म्हणून लडाखला ओळखलं जातं.
त्यानंतर लडाख कोणत्या पर्वत रांगेदरम्यान आहे, तर काराकोरम आणि जास्कर. यानंतर लडाख भारताचा केंद्रशासित प्रदेश कधी बनला, तर 31 ऑक्टोबर 2019 ला. त्यानंतर लोसार हा कुठला सण आहे, तर लडाख मधील नववर्ष जे तिबेटियन नवीन वर्ष सुरू होतं, तर त्याचा सण आहे लोसर. ठीक आहे. लोसर नंतर लडाख मध्ये दुसरा सण कोणता सेलिब्रेट करण्यात येतो, स्पिटुक गॅस्टर फेस्टिवल. यानंतर पुढे जाऊया. लडाख मधील पुगा व्हॅली कशासाठी ओळखली जाते, तर भूऔष्णिक ऊर्जेसाठी. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, लडाख. त्यानंतर कोणता सण तिबेटी नवीन वर्षापासून म्हणजे तिबेटी नवीन वर्ष कोणत्या सणापासून सुरू होतं, तर लोसर. मी तुम्हाला पहिले सांगितलं. त्यानंतर लडाखचे राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, हेमिस राष्ट्रीय उद्यान. आता लडाख मध्ये अलीकडे 5 नवीन जिल्हे बनवण्यात आले. हे 5 नवीन जिल्ह्यांची नावं जी आहे ती तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहे. लडाख मधील जिल्ह्यांची संख्या आता 7 झालेली आहे. पहिला होता लेह आणि कारगिल. ठीक आहे, लेह आणि कारगिल. मग यामध्ये 5 नवीन जिल्हे जे आहे ते ऍड झालेले, त्याची नावं चला सांगा. त्यानंतर बघा 6वा क्वेश्चन, शंखा एअरला नागरी उड्डाण मंत्रालयाकडून ऑपरेशन सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली. ही कोणत्या राज्याची पहिली विमान कंपनी, तर बघा मित्रांनो, मागे एक विमान कंपनी फेमस होती आकाशा एअर. ठीक आहे, आकाशा एअर एक नवीन विमान कंपनी सुरू झाली होती. आता त्याचप्रमाणे एक नवीन विमान कंपनी सुरू झालेली आहे शंखा एअर. पण शंखा एअर ही जी विमान कंपनी आहे ही एका राज्यापुरती मर्यादित असणार आहे बऱ्यापैकी. तर ती राज्य आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. ठीक आहे, तर उत्तर प्रदेश शंखा एअर नावाची कंपनी जी आहे ती उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तिला आपण जर बघितलं नागरी उड्डाण मंत्रालयाकडून विमान उद्योगासाठी परवानगी जी आहे ती मिळालेली आहे. आपण जर बघितलं तर शंखा एअर जी आहे, ठीक आहे, तर तिला एनओसी ना हरकत प्रमाणपत्र जे आहे ते मिळालेलं आहे. आपण जर बघितलं तर ही उत्तर प्रदेश मधून चालणारी पहिली विमान कंपनी असेल, जीचे केंद्र प्रामुख्याने लखनौ आणि नोएडा असणार आहे. प्रवाशांची सोय आणि उड्डाणाची सुलभता यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यानंतर बघा उत्तर प्रदेशची स्थापना 24 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. राजधानी लखनौ. त्यानंतर आनंदीबेन पटेल जी आहे तर ती राज्यपाल आहे, त्या राज्यपाल आहे उत्तर प्रदेशचा आणि मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ. त्यानंतर 7वा क्वेश्चन, टाटा स्टीलने भारतातील सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस सुविधा कुठे सुरू केली, तर ती सुरू केली मित्रांनो कलिंगनगर मध्ये. ब्लास्ट फर्नेस सुविधा म्हणजे काय आहे, यामध्ये स्टीलचं उत्पादन जे ते वाढवलं जाणार आहे. स्टीलचे अजून काही प्लांट जे आहे तर ते इथं स्थापित केले जाणार आहे. बघा मित्रांनो, टाटा स्टीलने कलिंगनगर ओडिशामध्ये काय केलेलं आहे, तर भारतातील सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस जे काही आपण म्हणूया प्लांट जो आहे तो स्थापित केलेला आहे. पोलाद क्षेत्रासाठी एक महत्वाचा प्लांट असणार आहे. 27,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे. आणि जे काही पोलादाचं उत्पादन आहे ते जर बघितलं तर 3 दशलक्ष टन वरून 8 दशलक्ष टन पर्यंत वाढणार आहे. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त जी इथं काय होणार आहे ते उत्पादन वाढणार आहे. यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, राष्ट्रीय अंत्योदय दिवस 2024 कधी साजरा केला गेला, तर राष्ट्रीय अंत्योदय दिवस जो आहे तो 25 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. राष्ट्रीय अंत्योदय दिवस जो आहे तो पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने सेलिब्रेट करण्यात येतो. बघा मित्रांनो, समाजातील वंचित, गरीब आणि मागासलेले जे काही लोक असतात तर त्यांच्याविषयी जनजागृती करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा या दिवसाचा हेतू आहे, अंत्योदय दिवसाचा. ठीक आहे, तर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी झाला होता उत्तर प्रदेशमध्ये. 2014 मध्ये पहिल्यांदाच अंत्योदय दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला होता. यानंतर 9वा क्वेश्चन, न्यायमूर्ती राजीव शकधर यांनी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली, तर बघा मित्रांनो, अलीकडे 8 उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश स्थापित करण्यात आले. नवीन मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, आणि ती कोणामार्फत करण्यात आली, तर राष्ट्रपती मार्फत करण्यात आली. मग आता इथे जर बघितलं तर राजीव शकधर जे आहे ते हिमाचल प्रदेशचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहे. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे ते 29वे मुख्य न्यायाधीश आहे. आपण जर बघितलं तर शपथ कोण देतं, ठीक आहे, आता तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायचे. नियुक्ती जी आहे ती राष्ट्रपतीच्या माध्यमातून होते, पण शपथ जी आहे ती राज्यपालांमार्फत दिली जाते. नियुक्ती कोण, नियुक्ती राष्ट्रपती, शपथ कोण, राज्यपाल. तर शपथ राज्यपालांनी दिली, शिवप्रसाद शुक्ला यांनी. ठीक आहे, तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर बघा पुढे जाऊया. केंद्र सरकारने अलीकडे काही राज्यांचे नवीन उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे आहे ते चेंज केले. मग हे सगळे ते उच्च न्यायालय आहे दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, मेघालय, केरळ, जम्मू काश्मीर, त्यानंतर मद्रास, झारखंड.
मग आता आपण एका लेक्चरमध्ये एक क्वेश्चन कव्हर करून त्याविषयी इथं तुम्हाला मी प्रॉपर इन्फॉर्मेशन देईल. मग आज आपलं हिमाचल प्रदेश कव्हर झालेले, न्यायमूर्ती राजीव शकदर. यानंतर बघा जागतिक पर्यटन दिन 2024 कधी साजरा केला गेला. बघा मित्रांनो, हा अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे, कारण तुम्हाला पर्यटनाशी संबंधित क्वेश्चन जे आहे ते भविष्यामध्ये वाढणार आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला 100% असे जे क्वेश्चन आहे ते परीक्षेमध्ये दिसणार आहे, कारण यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग आता बघा जागतिक पर्यटन दिन जो आहे तो 27 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. मग याची थीम तुम्हाला लक्षात ठेवायची, मेन थीम टुरिझम अँड पीस ही याची थीम होती 2024 ची. आणि पहिल्यांदा पर्यटन दिन जो आहे तो 27 सप्टेंबर 1980 ला सेलिब्रेट करण्यात आला होता. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय टेनिस जोडीने हांगझो ओपन 2024 पुरुष दुहेरीचं विजेतेपद जिंकलं? तर मित्रांनो, चीनमध्ये एक टेनिसची स्पर्धा होती, तिला हांगझो ओपन म्हटलं जातं. तर ही जी हांगझो ओपन स्पर्धा आहे ती भारताच्या एका जोडीने जिंकलेली आहे. मग तुम्हाला वाटत असेल इथं तुम्ही लिएंडर पेस नाव ऐकलं असेल, रोहन बोपन्ना, महेश भूपती हे नाव ऐकले असेल, पण इथं जर बघितलं तर जीवननं नेतू चे झियान आणि विजय सुंदर प्रशांत या दोघांनी ही स्पर्धा जी आहे मित्रांनो ती जिंकलेली आहे. आपण काय करतो, आपण काहीतरी ऐकलेलं असतं मग त्याला आपण टिक करून येतो. तर हे लक्षात ठेवा, ठीक आहे. हा हांगझो ओपनचा क्वेश्चन लक्षात ठेवा, जीवन नेदू चे झियान आणि विजय सुंदर प्रशांत. बघा यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. ही स्पर्धा 18 ते 24 सप्टेंबर मध्ये चीनमध्ये खेळवली गेली होती, ठीक आहे. त्यानंतर क्रोएशियाच्या मारिन सिलिक याने पुरुष एकेरीचं विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन, शेतकरी आणि उद्योजकांना आधार देण्यासाठी बाणाकह्य योजना कोणत्या भारतीय राज्यात सुरू करण्यात आली? तर बाणाकह्य योजना जी आहे मित्रांनो ती मिझोरम मध्ये अलीकडे सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मिझोरम मधील शेतकरी आणि उद्योजकांना पैशाची मदत केली जाणार आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, मिझोरमची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 मध्ये करण्यात आली. आयझॉल मिझोरमची राजधानी आहे. मुख्यमंत्री आहे लालदुहोमो. त्यानंतर राज्यपाल आहे हरिभाऊ कंभमपती. तर बघा आजचं सेशन इथं समाप्त होतं. तुम्हाला टेस्टचे 2 क्वेश्चन देतो. ते क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये जे काही विचारण्यात आलेले क्वेश्चन आहे सगळ्यांची उत्तरं द्यायची. राष्ट्रीय अंत्योदय दिवस 2024 कधी सेलिब्रेट करण्यात आला हे तुम्हाला सांगायचं आहे, आणि तो का सेलिब्रेट करण्यात येतो हे सुद्धा सांगा. आणि कोणत्या राज्याने नीलगाय आणि रानडुकरांच्या दहशतीपासून मुक्त होण्यासाठी त्यांना मारण्याचा निर्णय घेतलेला आहे, परवानगी दिलेली, तर हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा मित्रांनो, आपण राज्यसेवेसाठी एक रेकॉर्डेड आणि एक लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे. या तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. कंबाईनची बॅच आहे, फाउंडेशन बॅच. त्याचबरोबर रेल्वे भरतीसाठी सुद्धा बॅच सुरू केलेली आहे. बीएमसीच्या कायद्याची, त्याचबरोबर मुंबई स्पेशल जीकेची आणि एकूणच बीएमसीची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि त्याचबरोबर या नोट्स अवेलेबल आहे, तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. आपलं अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करू शकता, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करू शकता, इंस्टाच्या पेजला फॉलो करू शकता. ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.